हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्पार्क अकॅडमी. आणि आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत कंप्लीट इंडियन फिलॉसॉफी, ज्याच्यामध्ये आपण बुद्धिझम, जैनिझम, एक्झाम पर्स्पेक्टिव्हने आणि जेवढं डिटेल घेता येईल आपल्याला तशा प्रकारे आपण घेणार आहोत. ओके, तर आपण स्टार्ट करू की आपल्या एक्झाम पर्स्पेक्टिव्हच्या नुसार जर बघितलं तर याचा इम्पॉर्टन्स जीएस पेपर वन प्रिलिम्सच्या प्रिलिममध्ये येणार आहे. आणि मॅक्सिमम 1 किंवा 2 क्वेशन याच्यामध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला विचारले जातात. तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये बघणार आहोत, की इंडियन फिलॉसॉफीमध्ये ओरिजिन कशी झाली, की ॲक्चुअली जे फिलॉसॉफी आहे, फिलॉसॉफीची ओरिजिन कशी झाली, इव्होल्यूशन कसं झालं आणि त्याचे जे बेसिक कॉमन थीम्स आहेत, ते थीम्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर पहिला जो थीम आहे किंवा ओरिजिनचा पॉइंट आहे, आपण त्याला म्हणू शकतो लॉ ऑफ कर्मा. आता आपल्याला हे कसं लक्षात ठेवायचं आहे, स्टोरीच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचं आहे. कारण हा टेक्निकल पार्ट आहे आणि कन्सेप्ट खूप जास्त डीप असतात. त्याच्यामुळे आपण हे स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये समजून घेऊ. तर आपण जर विचार केला तर लॉ ऑफ कर्मा जेव्हा पहिल्यांदा एक्सप्लेन केला गेला असेल, तर तो कसा केला गेला असेल? जेव्हा सोसायटी इव्हॉल्व होत असेल, जेव्हा पहिल्यांदा मनुष्य ॲनिमल बिहेवियरमधून जेव्हा सिव्हिलाइज होत असेल, तेव्हा त्या सिव्हिलायझेशन करण्यासाठी सोशल ऑर्डर मेंटेन करण्यासाठी जो लॉ देण्यात आला होता, तो लॉ ऑफ कर्मा असेल, असं त्यावेळेस त्या लोकांना जे एनलायटन लोक असतील त्यावेळेसचे, त्यांनी आधी तो पॉइंट ठेवला लॉ ऑफ कर्माचा, की जर समाजामध्ये लोकांना सिव्हिलाइज करायचं असेल, तर त्यांना आधी सांगावं लागेल, की तुम्ही जे ॲक्शन घेता, त्या ॲक्शनला काहीतरी इफेक्ट येणार, त्या ॲक्शनला काहीतरी इम्पॅक्ट होईल आणि तो गुड किंवा बॅड दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्याच्यामुळे याची जी युटिलिटी जर बघितली तर आपण लॉ ऑफ कर्माची, तर ते 2 युटिलिटी असू शकतात. एक इंडिव्हिज्युअल युटिलिटी आणि एक सोशल युटिलिटी. आता सामाजिक स्तरावर युटिलिटी याची कशी? तर हेच लॉ एंड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आणि सोशल ऑर्डर मेंटेन करण्यासाठी. आणि इंडिव्हिज्युअल लेव्हलवर कशी असू शकते, तर ते स्वतःचे कर्म स्वतः सांभाळण्यासाठी. कारण त्याचं परत आपल्याला रूपांतर, त्याचे इफेक्ट आपल्याला दिसतील जे आपण ॲक्शन घेऊ त्याच्यासाठी. ते लॉ ऑफ कर्मा इम्पोर्टंट होता. ओके. तर कर्मामध्ये पण खूप वेगळे-वेगळे टाइप असतात. जसं संचित कर्म ऑलरेडी परफॉर्म जे झालेले आहेत, जे की मागच्या बर्थमध्ये झालेले आहेत, त्याला संचित म्हणतो. प्रारब्ध म्हणजे याच जन्मामध्ये प्रेझेंट पास्टमध्ये जे झालेले आहे, त्याला आपण प्रारब्ध कर्म म्हणतो. आणि आगामी म्हणजे जे आता आपण करत आहे, ते कर्म. ओके. त्याच्यानंतर मग लॉ ऑफ कर्मा सांगितला, ठीक आहे, ओके. काही प्रॉब्लेम नाही. पण काही लोकांना असं दिसून आलं, की लॉ ऑफ कर्मामुळे जे इव्हेंट होत आहेत, जे फिनॉमिनॉन होतात, ते एक्झॅक्टली त्याला फॉलो नाही करत आहे. कारण आपण बघतो, की काही लोकं चांगले कर्म करून पण अ, त्यांना दुःख मिळते आणि काही लोकं वाईट कर्म करून पण त्यांना सुख मिळते. मग इथं तो त्याचा एक लूपहोल आहेच. इथं तो त्याला फॉलो करत नाही. ओके. त्याचा जो बेसिक कन्सेप्ट आहे त्याला. तर मग तेव्हा इव्होल्यूशन झालं रिबर्थचं. ओके. की ठीक आहे, लॉ ऑफ कर्मा जर नसेल तर रिबर्थ असेल. रिबर्थ कशासाठी? म्हणजे रिबर्थची कन्सेप्ट याच्यासाठी आली, की ते लॉ ऑफ कर्माला जस्टिफाय करण्यासाठी. म्हणजे जर रिबर्थ याच्यासाठी, की ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने जर वाईट कर्म केले तरी त्याला त्याच्यासोबत चांगलं होतंय. तर त्याच्यासाठी जस्टिफिकेशन देण्यासाठी आपल्याला रिबर्थची कन्सेप्ट आणावी लागली. आणि रिबर्थ काय म्हणतो, की ठीक आहे, त्याच्या मागच्या लाईफमधले, त्याच्या पास्ट लाईफमधले काही चांगले कर्म असतील, त्याच्यामुळे त्याला चांगले इफेक्ट त्याचे फ्रूट मिळत असतील. त्याच्यामुळे मग रिबर्थची कन्सेप्ट आली. मग आता रिबर्थ आहे. तर ठीक आहे. मग रिबर्थला पण क्वेशन करण्यात आले. रिबर्थ जर असेल तर मग असा कोणता एक जो मॅटर आहे, एक असा पदार्थ आहे, तो रिबर्थला रिस्पॉन्सिबल आहे. मग शोध लागला सोलचा. आत्मा ज्याला म्हणतो आपण ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल. म्हणजे बघितलं आपण लॉ ऑफ कर्माला जस्टिफाय करण्यासाठी रिबर्थची कन्सेप्ट आणल्या गेली आणि रिबर्थला जस्टिफाय करण्यासाठी सोलची कन्सेप्ट आणल्या गेली. आणि जेव्हा सोल आली, तेव्हा ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल ही पण कन्सेप्ट आली. म्हणजे जर रिबर्थ होत असेल, तर सोल या जन्मातून त्या जन्मामध्ये, नेक्स्ट जन्मामध्ये जात असेल, कदाचित. त्याच्यामुळे मग ट्रान्समायग्रेशन ऑफ सोलची कन्सेप्ट आपल्याला जस्टिफाय करावी लागली. ओके. त्याच्यानंतर आपल्या इंडियन फिलॉसॉफीमध्ये जे ओरिजिनचा जो पॉइंट आहे किंवा थीम, कॉमन थीम आहे, ते फाउंडर. ज्या फिलॉसॉफी दिलेल्या आहे, त्या फिलॉसॉफीचे फाउंडर कोण आहेत? एक्झामसाठी हा पण पॉइंट खूप इम्पोर्टंट आहे, की हे बऱ्याच वेळा विचारले जाते. जशी सांख्य फिलॉसॉफी आहे, ते महर्षी कपिल यांनी सांगितली. नंतर योग फिलॉसॉफी आहे, जे पतंजली यांनी सांगितली. न्याय फिलॉसॉफी गौतमांनी आणि विशेषिका फिलॉसॉफी महर्षी कणाद यांनी. त्याच्यानंतर मीमांसा जैमिनींनी आणि वेदांता भद्रायना यांनी सांगितलं. ओके. नेक्स्ट 2 पॉइंट आहेत, की वेदास आणि गॉड.
तर ह्याच्यावरती पण क्वेशन विचारला जातो, की कोणती फिलॉसॉफी वेदांमध्ये बिलीव्ह करते आणि कोणती फिलॉसॉफी वेदामध्ये बिलीव्ह नाही करत. तर असे क्वेशन पण आलेले आहे आपल्या एक्झाममध्ये. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, प्रिलिम्स, जी-एसमध्ये दोन्ही पेपरमध्ये. ओके. त्याच्यानंतर गॉडमध्ये कोणती फिलॉसॉफी बिलीव्ह करते, नाही करत. त्याच्यामुळे आपण हे पण पुढे बघणार आहोत प्रत्येक फिलॉसॉफीसाठी. ओके. त्याच्यानंतर जो एंड पॉइंट आहे, आता ठीक आहे. फिलॉसॉफी कशासाठी असते? फिलॉसॉफीचा बेस काय आहे? म्हणजे जे आता जे रिलिजन्स आहेत, त्याचा जो बेस आहे तो फिलॉसॉफी आहे. जेव्हा माणूस सिव्हिलाइज होत होता, मनुष्य सिव्हिलाइज होत होता, तेव्हा त्याला रिलिजनची गरज द्यावी लागली. कशासाठी? रिलिजन याच्यासाठी द्यावा लागला, की तो सोशल ऑर्डर मेंटेन करता आली पाहिजे त्याच्यामुळे. मग ठीक आहे. मग वेगळे-वेगळे जे लाईफचे प्रश्न त्यावेळेस पडले असतील, की जग कशासाठी आहे? का बरं हे इव्हेंट फिनॉमिनल होतात? जन्म कशासाठी? मृत्यू कशासाठी? जगायचं कशासाठी? तर त्याचे ॲन्सर प्रत्येक फिलॉसॉफी काहीतरी ॲन्सर देते त्या प्रश्नांना आणि त्यालाच म्हणतो आपण सल्वेशन, पाथ टू सल्वेशन किंवा लिबरेशन. ज्याला बुद्धिझममध्ये निर्वाणा म्हटलं जातं, जैनिझममध्ये कैवल्य म्हटलं जाते आणि हिंदुइझममध्ये किंवा वेदांतमध्ये मोक्ष, मुक्ती असं म्हटलं जाते. तर हे पण प्रत्येक फिलॉसॉफीसाठी कॉमन राहणार आहे. कॉमन म्हणजे त्याचे पाथ जे आहेत ते वेगळे-वेगळे असतील, परंतु हा पॉइंट कॉमन राहणार आहे. ओके. तर याच्यावरती पण आपल्याला क्वेशन विचारले जाऊ शकते. त्याच्यामुळे हे प्रत्येक पॉइंट आपण प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये बघणार आहोत. ओके. आता नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ 7 स्कूल ऑफ थॉट. आता जे 7 स्कूल आहेत इंडियन फिलॉसॉफीमध्ये त्याचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहे. पहिला पॉइंट जो आहे क्लासिफिकेशनचा तो आहे हेटेरोडॉक्स आणि ऑर्थोडॉक्स. ओके. सो हेटेरोडॉक्स काय म्हणतो, की दोज हू डू नॉट बिलीव्ह इन द वेदास. हेटेरोडॉक्समध्ये जे फिलॉसॉफी अशी फिलॉसॉफी की जे वेदाला मानत नाही, वेदामध्ये बिलीव्ह करत नाही. तर ती कोणती आहे? तर पहिली आहे त्याच्यामध्ये चार्वाक फिलॉसॉफी. हे आपण इन डिटेल बघणार आहोत. आता फक्त आपण इंट्रोडक्शन बघत आहे. ओके. हेटेरोडॉक्समध्ये पहिली आहे चार्वाक, सेकंड आहे जैनिझम आणि बुद्धिझम. आता जैनिझम आणि बुद्धिझम हे ऑब्व्हियस आहे. ते गॉडमध्ये बिलीव्ह करणारच नाही. कारण ते ज्या इरामध्ये त्यांचं इव्होल्यूशन झालं तो इराच अ, अ, इनइक्वालिटीचा होता. तर इक्वालिटी इस्टॅब्लिश करण्यासाठीच जैनिझम आणि बुद्धिझमचा राईज झाला होता. ओके. सो नेक्स्ट आहे ऑर्थोडॉक्स. आता ऑर्थोडॉक्स म्हणजे काय? की जे बिलीव्ह इन वेदामध्ये बिलीव्ह करतात आणि वेदाला इन्फॅलिबल म्हणतात. हा वर्ड खूप इम्पॉर्टंट. हा एक्झाममध्ये आलेला आहे आधी प्रिलिम्समध्ये. त्याचा मीनिंग आहे की अल्वेज करेक्ट. म्हणजे वेदाज आर इन्फॅलिबल. ऑर्थोडॉक्स फिलॉसॉफी काय म्हणते, की वेदाज आर इन्फॅलिबल. दॅट इज अल्वेज करेक्ट. वेदामध्ये काही चुकीचं नसूच शकते. ओके. त्याच्यामुळे वेदासमध्ये बिलीव्ह करतात आणि त्याला इन्फॅलिबल म्हणले जाते. म्हणजे दे आर अल्वेज करेक्ट. आता ऑर्थोडॉक्स फिलॉसॉफीचे आहेत, ते टोटल 6 आहेत. आता हे 6 जर आहेत, तर आपण हे पेअरमध्ये का लिहिले? याच्यामागे रिझन हे आहे, की सांख्य, योगा, न्याय, वैशेषिका, मीमांसा, वेदांता. हे याच्यासाठी लिहिले आहे, कारण हे अलाईन आहे. अलाईन आहे याचा मीनिंग असं आहे, की सांख्याने जे फिलॉसॉफी सांगितलेली आहे आपल्याला, त्याचे बरेच पॉइंट योगाने ॲज इट इज एक्सेप्ट केलेले आहे. ओके. न्यायाने जे सांगितलं ते वैशेषिकाने एक्सेप्ट केलेलं आहे. मीमांसा आणि वेदांता हा एकाच एरामध्ये किंवा एकाच टाईम पिरियडमध्ये लिहिलेला पार्ट आहे. म्हणजे लिहिला गेला, जो की रिच्युअल्स आणि कर्मकांड याच्यावरती एम्फॅसिस करतो, फोकस करतो आणि वेदांत जो आहे, तो त्याला आपण उत्तर मीमांसा पण म्हणतो. वेदांता, उत्तर मीमांसा आणि त्याचाच पार्ट आहे उपनिषद. ओके. जो की फिलॉसॉफिकल पार्ट आहे. म्हणजे वेदाचा फिलॉसॉफिकल पार्ट वेदांत. ओके. त्याच्यामुळे हे अलाईन आहे. त्याच्यामुळे आपण हे सोबत-सोबत पेअरमध्ये लिहिलेलं आहे. सांख्य, योगा, न्याय, वैशेषिका, मीमांसा आणि वेदांत. तर हे टोटल 6 स्कूल ऑफ इंडियन फिलॉसॉफी आणि यालाच म्हटलं जातं षदांग. ओके. हा कीवर्ड आहे. हा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, षदांग. नेक्स्ट आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ थेस्टिक अँड एथिस्टिक. म्हणजे आस्तिक आणि नास्तिक. कोण गॉडमध्ये बिलीव्ह करतो आणि कोण गॉडमध्ये बिलीव्ह नाही करत. तर इथं गॉडचं मिनिंग काय घ्यायचंय आपल्याला, की गॉड क्रिएटर गॉड. ओके. अदरवाईज कोणताच मिनिंग इथं घ्यायचं नाही. गॉड म्हणजे क्रिएटर गॉड, ज्यांनी हे युनिव्हर्स, जो की युनिव्हर्स क्रिएशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि त्याच्यात डिस्ट्रॉय करण्यासाठी पण रिस्पॉन्सिबल आहे. असं वेगळ्या-वेगळ्या फिलॉसॉफीमध्ये सांगितलेलं आहे पुढे. तर आपण बघू. तर आता गॉडमध्ये बिलीव्ह करणारे फिलॉसॉफी कोणत्या-कोणत्या आहेत? तर पहिली आहे योगा, सेकंड आहे न्याय, थर्ड आहे वैशेषिका आणि फोर्थ आहे वेदांता. योगा, न्याय, वैशेषिका आणि वेदांता हे गॉडमध्ये गॉडमध्ये बिलीव्ह करतात. त्यांचं मत असं आहे, की गॉड एक्झिस्ट करते. ओके. आणि गॉडचं अस्तित्व नाकारणारे जे फिलॉसॉफी आहे, ते आहे ऑब्व्हियसली चार्वाका. कारण चार्वाका फिलॉसॉफी जी आहे, ते एकदम ऑर्डिनरी पीपलसाठी बनलेली होती त्यावेळेस, की जिचं मीनिंग हे होतं, की ह्युमन बॉडी जे आहे, तेच फक्त सेंट्रल पॉइंट ऑफ ॲक्टिव्हिटी आहे आणि जे
मटेरिअलिस्टिक फिलॉसॉफी आपण त्याला म्हणतो चार्वाका, की ते पूजा-पाठ वगैरे आत्मा, परमात्मा या कोणत्याही भानगडीमध्ये पडत नाही. ते फक्त मानते, की जे काही आहे ते आताच आहे आणि त्याच्यामुळे एन्जॉय करा. तर ते ऑब्व्हियसली देवाला मानणार नाही. ओके. तर चार्वाका. त्याच्यानंतर जैनिझम आणि बुद्धिझम हे आपण आधीच बघितलं, की ते त्याचा सोशल कंटेक्स्टच तसा होता, की जे इनइक्वालिटी होती त्या काळामध्ये बिफोर क्राइस्ट 600 ऑर 500 की इनइक्वालिटी समाजातली कमी करण्यासाठी जैनिझम आणि बुद्धिझमचा इव्होल्यूशन झालं होतं. त्याच्यामुळे ते ऑब्व्हियसली गॉडमध्ये ते बिलीव्ह करणारच नाही. ओके. आणि त्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, की संख्या आणि मीमांसा. संख्या फिलॉसॉफी आणि मीमांसा हे वेदांना मानतात, परंतु हे गॉडला नाही मानत. ओके. हा एक पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आणि हे का नाही मानत हे आपण पुढे एंटरटेनमध्ये बघणार आहोत. संख्या फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. गॉडमध्ये बिलीव्ह न करणाऱ्या फिलॉसॉफी आहे चारभाग, जैनिझम आणि बुद्धिझम आणि सोबत सांख्य आणि मीमांसा. परंतु सांख्य आणि मीमांसा वेदांना मानतात. ओके. एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 4 पुरुषार्थ और ट्रेट्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी. आता बघा, एक फिलॉसॉफी आहे तर त्याचे काही गुणधर्म असतील, त्याचे काही ट्रेट्स असतील. त्याचे तर त्याला आपण 4 पुरुषार्थ म्हटलेले आहेत, जे की आपण ऐकत असतो सामान्य जीवनामध्ये बऱ्याच वेळा धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आता धर्माचा मीनिंग काय आहे इथं? इथं धर्माचं मीनिंग म्हणजे जे आपण जनरल लाईफमध्ये ऐकतो ते मीनिंग नाही. धर्माचं मीनिंग आहे की इथिकल कंडक्ट, मोरल व्हॅल्यूज वगैरे, रूल, रेग्युलेशन, सोशल ऑर्डर मेंटेन करणे, त्याच्यानंतर परफॉर्मन्स ऑफ वन्स ड्युटी. आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पूर्णपणे पार पाडणे किंवा इथिकल कंडक्ट, मॉरल व्हॅल्यूज आणि लॉ अँड ऑर्डर, सोशलचे रूल रेग्युलेशन फॉलो करणे. समाजामध्ये जर राहायचं असेल तर अकॉर्डिंग टू सोसायटी त्याचे जे रूल रेग्युलेशन आहे ते आपल्याला पूर्णपणे फॉलो करावं लागतील. हे त्याचा मिनिंग आहे धर्माचा. ओके. आणि याच्यावरती पण क्वेश्चन येतो, की कोणती फिलॉसॉफी धर्म, अर्थ, काम आणि मोक्षामध्ये बिलीव्ह करते किंवा नाही करत. जसं की चार्वाकमध्ये क्वेश्चन आला होता, की चार्वाक फिलॉसॉफी फक्त अर्थ आणि कामामध्ये बिलीव्ह करते. त्यांना धर्म आणि मोक्ष याच्याशी काही घेणे-देणे नाही. ओके. सो दॅट्स व्हाय धिस इज इम्पोर्टंट. त्याच्यानंतर अर्थ काय? अर्थ ऑब्व्हियसली मटेरियल वेल फायनान्शियल सिक्युरिटी आणि स्टेबल जे की आपल्याला एक स्टेबल आणि कम्फर्टेबल लाईफ लिव्हलीहूड जगण्यासाठी मदत करेल. त्याचा हा त्याचा अर्थ होतो. ओके. अर्थाचा मीनिंग. ओके. त्याच्यानंतर काम. काम काय आहे, की जेव्हा बेसिक नेसेसिटीज आपल्या कंप्लीट होतात, तेव्हा आपण लव्ह, इमोशनल फुलफिलमेंट, सेन्सरी एन्जॉयमेंट, आर्ट, म्युझिक, ब्युटी आणि फिजिकल अँड सायकॉलॉजिकल डिझायर ज्या आपल्या डिझायर्स आहेत, पॅशन आहे, इंटरेस्ट आहेत, आर्टशी रिलेटेड ज्या काही आपण आपण आपले नॅचरल इन्स्टिंक्ट आहेत, त्यांना आपण फुलफिल जेव्हा करतो, त्याला आपण काम म्हणू शकतो. ओके. तर नेक्स्ट काय? नेक्स्ट आहे मोक्ष. आता हे मोक्ष जे आहे, हे प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये ॲज अ पार्ट टू सॅल्वेशन सांगितलेलं आहे. म्हणजे पार्ट टू लिबरेशन सांगितलेलं आहे. तर त्याला वेगळे-वेगळे नाव दिलेले आहेत प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये. तर अल्टिमेट आणि हायेस्ट गोल हे जे मोक्ष आहे, अल्टिमेट आणि हायेस्ट गोल ऑफ ह्युमन लाईफ आहे. तर ऑब्व्हियसली जर फिलॉसॉफी एखादी आहे, तर ते आपल्या पूर्ण जीवनाचे जे प्रश्न आहेत, त्यांचे ॲन्सर देईल आणि एक काहीतरी मार्ग सजेस्ट करेल. तर त्याच्यामुळे अल्टिमेट आणि हायेस्ट गोल ऑफ ह्युमन लाईफ मोक्ष सांगितलेला आहे. त्याला आपण स्पिरिच्युअल लिबरेशनही म्हणतो किंवा सेल्फ रिअलायझेशन म्हणतो आणि फ्रीडम फ्रॉम द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ जे की दुःखाचं कारण आहे. जन्म आणि मृत्यू त्याच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर मोक्ष हा मार्ग सांगितला जातो. त्याच्यामुळे हे 4 पुरुषार्थ किंवा हे ट्रेट्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी पण महत्वाचे आहे आणि हे प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये याचा यूज होईल आणि कोणती फिलॉसॉफी याला मान्यता देते आणि नाही देते ते आपण पुढे बघणार आहोत. ओके. तर आता नेक्स्ट इथून आपण सुरुवात करणार आहोत हेटेरोडॉक्स फिलॉसॉफी पासून, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी बघणार आहे चार्वाकची फिलॉसॉफी. ओके. तर चार्वाक फिलॉसॉफी काय म्हणते, की फिजिकल बॉडी एज द ओन्ली रिअलिटी. ईट, ड्रिंक अँड बी मेरी. चार्वाकचं सरळ-सरळ सिंपल मत आहे, व्ह्यू आहे, की असं की फिजिकल बॉडी जे आहे ते ओन्ली रिअलिटी. बाकी इथं रिअलिटी काहीच नाही. म्हणजे परसेप्शन ज्या गोष्टीला मी टच करू शकतो, ज्या गोष्टीला आपण एक्सपिरियन्स करू शकतो, फक्त तेच ट्रुथ आहे. बाकी आत्मा, परमात्मा, पूजा-पाठ वगैरे, लाईफ बियॉन्ड डेथ वगैरे, पास्ट लाईफ, लॉ ऑफ कर्मा हे काहीही नाहीये. फक्त एन्जॉयमेंट करा, एन्जॉय करा. जोपर्यंत लाईफ आहे तोपर्यंत सर्व काही आहे. लाईफच्या नंतर काहीच नाही आणि जर सल्वेशन किंवा लिबरेशन मला मोक्ष वगैरे पाहिजे असेल थ्रू द चार्वाकच्या फिलॉसॉफी. तर चार्वाकची फिलॉसॉफी म्हणते, की फक्त जेव्हा आपली मृत्यू होईल, जेव्हा डेथ होईल, त्या डेथच्या नंतरच जे काही मोक्ष वगैरे ते आहे. तोपर्यंत काहीच नाही. सेल्फ रिअलायझेशन वगैरे असं काही नाहीये. ओके. सो याचे फाउंडर कोण होते? बृहस्पती हे टर्म लक्षात ठेवायचे. बृहस्पती नाव लक्षात ठेवायचं आहे कारण हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर मटेरियलिस्टिक फिलॉसॉफी आहे पूर्ण, जी फक्त एन्जॉयमेंटवरच एम्फॅसाइज करते. त्याच्यानंतर परसेप्शन इज द ओन्ली सोर्स ऑफ नॉलेज जे आधी मी सांगितलं.
हे याचं युनिक फीचर आहे. परसेप्शन म्हणजे काय? एक्सपिरियन्स किंवा टच. ज्या गोष्टी एक्सपिरियन्स किंवा टच करता येतात, फक्त त्याच गोष्टी रिअल आहेत. बाकी काही रिअल नाही. ओके. आणि ऑब्व्हियसली नो आफ्टर लाईफ, नो लॉ ऑफ कर्मा. आता सोल वगैरे याच्यामध्ये ते जर बिलीव्ह करतच नाही, गॉडमध्ये बिलीव्ह करत नाही, जर लॉ ऑफ कर्मा पण येत नाही, नो सोल, नो रिबर्थ, काही याच्यामध्ये कुठल्याही या पॉइंटमध्ये ते बिलीव्ह करणार नाही. ओके. तर त्याच्यानंतर काय? लिबरेशन ओन्ली मीन अँड एंड ऑफ दिस लाईफ. म्हणजे जेव्हा लाईफ एंड होईल, डेथ येईल, तेव्हाच फक्त आपण लिबरेट होऊ शकतो इथून. तेव्हाच आपल्याला मुक्ती मिळू शकते. तोपर्यंत आपल्याला मुक्ती नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत लाईफ आहे तोपर्यंत एन्जॉय करा, असं आपल्याला चार्वाकची फिलॉसॉफी सांगते. ओके. त्याच्यानंतर पण एक गोष्ट याच्यामध्ये विचार करण्यासारखी आहे, की हे म्हणजे एक रॅशनॅलिटीचा पॉइंट वाटतो हा, की जी फिलॉसॉफी फक्त एन्जॉयमेंटवर बेसिस करते, पण ती एका गोष्टीला मान्यता देते आणि ती म्हणजे 5 एलिमेंट ऑफ क्रिएशन इन जनरल. म्हणजे जे युनिव्हर्स क्रिएट झालं, पंचमहाभूत म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये ते बिलीव्ह करते. पण त्याच्यामधल्या एका पॉइंटमध्ये ते बिलीव्ह नाही करत. तर तो कोणता पॉइंट आहे? तर आधी ते बिलीव्ह कशामध्ये करते? फायर, अर्थ, वॉटर, एअर आणि इथरमध्ये ते बिलीव्ह करत नाही. ओके. फायरमध्ये ऑब्व्हियसली बिलीव्ह करणार. फायर मीन्स अग्नी. अग्नी दिसते, टच होते. आपल्याला आपण जर हात टाकला तर आपल्याला पेन पण होऊ शकतो. त्याच्यामुळे ते डायरेक्ट परसेप्शन, टच एक्सपिरियन्स करू शकतो आपण फायर. त्याच्यानंतर अर्थ ऑब्व्हियसली धरती वगैरे. त्याच्यानंतर वॉटर, वॉटर ऑब्व्हियसली टच करतात ते. एअर, एअर पण फील करतात ते. ओके. पण इथर, इथर काय आहे? स्पेस आहे. तर स्पेस, आकाश. तर स्पेस त्याचं म्हणणं आहे की परसेप्शन. इथरलाच आपण टच एक्सपिरियन्स करू शकत नाही. त्याच्यामुळे ते इथर नॉट एक्सेप्टेड बाय द चार्वाक. ते याच्यामध्ये बिलीव्ह करत नाही इथरमध्ये. तर हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर हा आपल्याला विचारला जाऊ शकते. हा युनिक फीचर आहे की 5 एलिमेंट आहे. पंचमहाभूतामध्ये ते बिलीव्ह करते फक्त इथर. आकाश जे आहे किंवा स्पेस जे आहे, त्याच्यामध्ये ते बिलीव्ह करत नाही. ओन्ली बिलीव्ह इन अर्थ अँड काम. जे आपण बघितले होते ट्रेट्स ऑफ द इंडियन फिलॉसॉफी. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. त्याच्यामधले फक्त हे अर्थ आणि कामामध्येच बिलीव्ह करते. ऑब्व्हियसली मोक्ष आणि धर्मामध्ये तर बिलीव्ह करणारच नाही. कारण ते पार्ट ऑफ द गॉड किंवा सोल मायग्रेशन त्याच्याशी रिलेटेड आहे ते. ओके. सो या फिलॉसॉफीला आणखी एक काय म्हटलं गेलं होतं? याला टर्म दिली होती लोकायता फिलॉसॉफी आणि हा क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हमध्ये आलेला आहे यूपीएससी प्रिलिमच्या. आणि याचं मीनिंग काय? लोकायता फिलॉसॉफी. याचं नाव आहे लोकायता. आणि याचं मीनिंग आहे पॉप्युलर इन ऑर्डिनरी पीपल. जी फिलॉसॉफी सामान्य लोकांसाठी लोकांमध्ये पॉप्युलर होती. त्याला आपण लोकायता फिलॉसॉफी म्हणतो. आणि बऱ्याच वेळा ही चार्वाक फिलॉसॉफीच्या ऐवजी आपल्याला लोकायता फिलॉसॉफी म्हणून आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तेव्हा बऱ्याच वेळा आपण कन्फ्यूज होतो. ओके. सो हे लक्षात ठेवायचं आहे, लोकायता फिलॉसॉफी. त्याच्यानंतर आपण हेटेरोडॉक्स नास्तिक फिलॉसॉफीमध्ये बघणार आहोत. चार्वाकच्या नंतर जैनिझम. ओके. सो जैनिझमची स्टार्टिंग, जैनिझममध्ये काय आहे? जिना वर्ड आहे. जैनिझम याचा मिनिंग बघू आपण. जिना, जिना मीन्स काय? हू हू हॅज कॉन्कर हिज पॅशन अँड डिझायर. ओके. ज्याला ज्याचे काही पॅशन राहिलेले नाही, कोणत्याही प्रकारचे डिझायर राहिलेले नाही. ना मला काही बनायचं आहे, ना माझी कोणती इच्छा आहे वगैरे. अशी असा असा जो ज्या स्टेजमध्ये जो व्यक्ती गेलेला आहे, त्याला आपण जिना म्हणतो. आणि त्याचा नेक्स्ट मिनिंग काय होते? जिना म्हणजे काय? की जितेंद्रिय. जितेंद्रिय म्हणजे वर्धमान महावीरांना पण टायटल दिले गेले होते. आणि हे टायटल पण आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण एक्झाममध्ये विचारलेलं आहे ऑलरेडी. महावीरांना काय म्हटलेलं आहे? पहिलं टायटल महावीरांचं, वर्धमान महावीरांचं आहे, की महावीरा, जितेंद्रिय आणि नीरग्रंथ. जितेंद्रिय म्हणजे काय? ज्यांनी आपल्या सेल्सवरती विजय मिळवलेला आहे. जितेंद्रिय, इंद्रियांवरती विजय मिळवणं म्हणजे जितेंद्रिय. ओके. आणि नीरग्रंथी, नीरग्रंथी म्हणजे काय? त्याला बघू आपण डिटेलमध्ये. नीरग्रंथीचं मिनिंग असं आहे, की आपल्या बॉडीमध्ये जेही काही इमोशन्स किंवा जे ट्रॉमाज आहेत लाईफमध्ये होत आहेत आपल्या, ते ते कोण रन करत आहे? ते इमोशन्स रन करत आहे. हार्मोन सिक्रेट होतात. हार्मोनला आपण रिएक्ट करतो आणि आपल्याला वाटतं, की ते आपला स्वभाव आहे. ते आपला स्वभाव आहे. ते डिपेंडंट आहेत त्या गोष्टी त्या हार्मोन्सवरती. त्याच्यामुळे नीरग्रंथी. नीरग्रंथ म्हटलेलं आहे, म्हणजे त्यांनी ग्रंथीवर विजय मिळवलेला आहे. त्याच्यामुळे वर्धमान महावीरांना हे टायटल देण्यात आलेलं आहे. नीरग्रंथ, जितेंद्रिय आणि महावीरा. बऱ्याच वेळा गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जातो, तेव्हा आपण कन्फ्यूज होऊ शकतो. त्याच्यामुळे हे 3 टायटल आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके. सो आता आणखी सेकंड पॉइंट पण इम्पोर्टंट आहे, की जैनिझमचा फाउंडर कोण होता? आता इथं पण बऱ्याच वेळा आपण कन्फ्यूज होतो, की आदिनाथ होते किंवा महावीरा होते. ओके. म्हणजे महावीरांच्या आधी 23 तीर्थंकर होऊन गेलेले आहे. महावीरा हे 24 तीर्थंकर 24 तीर्थंकर होते. ओके. आणि महावीरांच्या आधीचे जे होते ते ऋषभनाथ होते. ओके. पहिले तीर्थंकर कोण? आदिनाथ. आणि लास्ट वाले 24 कोण? महावीरा. आणि जैनिझमची सुरुवात करणारे कोण? वर्धमान महावीर, म्हणजे महावीरच. ओके. सो हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जैन फिलॉसॉफीचं एक इम्पोर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे. युनिक कॅरेक्टरिस्टिक म्हणू शकतो आपण,
आणि जो बेसिक कन्सेप्ट म्हणजे जे एक हायलाइटेड कन्सेप्ट दिली ती म्हणजे अल्टिमेट ट्रुथ काय आहे? जैन फिलॉसॉफीसाठी अल्टिमेट ट्रुथ हे आहे, अनेक अंतवाद, इन्फायनाईट रिअलिटी, रिअलिटी इज कॉम्प्लेक्स, मल्टिपल एस्पेक्ट, नो सिंगल स्पेसिफिक स्टेटमेंट. म्हणजे जैन फिलॉसॉफीचं हे म्हणणं आहे, की ट्रुथ जे आहे, अल्टिमेट ट्रुथ हे काही सिंगल स्टेटमेंट नाहीये. हे कॉम्प्लेक्स आहे. हे मल्टिपल फोल्ड आहेत त्याचे. म्हणजे तुमच्यासाठी काहीतरी ट्रुथ वेगळं असू शकते, माझ्यासाठी वेगळं असू शकते. कारण प्रत्येक जण आपापल्या परसेप्शननं, आपापल्या कॉन्टेक्स्टमध्ये बघत आहे ट्रुथला, सत्याला. त्याच्यामुळे ट्रुथ जे आहे ते मल्टिपल असू शकते. ओके. अल्टिमेट ट्रुथ जे आहे ते मल्टिपल असू शकते. म्हणून इन्फायनाईट रिअॅलिटी. ओके. तर ही ती कन्सेप्ट दिलेली आहे अल्टिमेट ट्रुथची. ओके. हे आपल्याला अनेकांतवाद ही की टर्म लक्षात ठेवायची आहे. आणि ही जी टर्म आहे अनेकांतवाद, इन्फायनाईट रिअलिटी, मल्टिपल ट्रुथ याला एक्सप्लेन करण्यासाठी एक एक्झाम्पल दिलेले आहे. त्याला म्हणतात सॅदवादा. ओके. सॅदवादामध्ये काय आहे? स्टोरी ऑफ 6 ब्लाइंड पीपल आणि एलिफंटची स्टोरी आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की 6 ब्लाइंड पीपल असतात आणि ते एका एलिफंटला ते ब्लाइंड असतात त्याच्यामुळे ते जिथं एलिफंटच्या अंगाला हात लावतात. तर जो पार्ट ज्या पार्टला ते टच करतात एलिफंटच्या त्यांना असं वाटतं, की तोच एलिफंट आहे. पण ॲक्चुअली त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनुसार ते करेक्ट आहे. कारण ते ब्लाइंड आहे. एक ज्याने हत्तीच्या सोंडीला हात लावला त्याला वाटलं हत्ती कंप्लीट हत्ती हाच आहे. त्याने त्याच्या पाठीला हात लावला त्याला वाटलं कंप्लीट हत्ती हाच आहे. आणि ज्याने त्याच्या शेपटीला हात लावला त्याला वाटलं कंप्लीट हत्ती हाच आहे. कंप्लीट एलिफंट हाच आहे. ओके. पण ते त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनुसार करेक्ट आहे. त्याच्यामुळे ही सहाय्यवाद जी आहे, ही जी टर्म आहे, ही अल्टिमेट ट्रुथला एक्सप्लेन करते. म्हणजे प्रत्येक जो रिलिजन आहे, म्हणजे त्याच्यामुळे जैनिझमला एकदम लिबरल म्हटलं जाते. टॉलरेबल म्हटलं जाते, की टॉलरन्स लेव्हल याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सांगितलेली आहे, की प्रत्येकाचं ट्रुथ वेगळं-वेगळं आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते ॲप्लिकेबल असेल आणि आपल्यासाठी आपलं ॲप्लिकेबल असेल. म्हणून कोणाला असं डिनाय नाही करायचं असं त्याने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे, ओन्ली एनलाइटेड पर्सन कॅन नो ऑल द रिअलिटी. ओके. रिअलिटी जर जाणून घ्यायची असली तर जोपर्यंत नॉलेज आहे म्हणजे जे ॲक्चुअल नॉलेज जे वर्धमान महावीरांनी सांगितलेलं आहे, ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला अल्टिमेट रिअलिटी किंवा अल्टिमेट ट्रुथ हे समजू शकणार नाही. ओके. आणि जे युनिक फीचर आहे बुद्धिझमचा ते आहे कॉन्शियसनेस. जैनिझमचं. जैनिझम काय म्हणते, की प्रत्येक इथं जे मटेरियल आहे किंवा ॲटम आहे, वस्तू आहे, त्या प्रत्येक वस्तूमध्ये जे आपल्याला निर्जीव जरी वाटत असेल, त्या प्रत्येक वस्तूमध्ये चेतना आहे, कॉन्शियसनेस आहे. ओके. असू शकते, की एखाद्या ह्युमन बीइंगच्या कंपॅरिझनमध्ये एखादी ॲन्ट आहे, मुंगी किंवा एखादा किडा आहे, की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण चेतना असेल, पण कमी प्रमाणात असेल, पण आहे. ओके. आणि तेवढंच नाही तर निर्जीव वस्तूमध्ये पण एखादी जर चेअर असली तर लाकडाची, तर ती चेअर एक लाकूड आहे. ते लाकूड अधिक झाड होतं. ओके. म्हणजे तो त्याचा एक जन्म होता आणि त्याच्यातून ते याच्यामध्ये आले. म्हणजे आधी चेतना जास्त होती जेव्हा ते झाड एक एक लिव्हिंग झाड होतं. ते समजा लिव्हिंग ट्री होती. त्याच्यामध्ये जास्त चेतना होती आणि आता ते लाकूड घेऊन एक चेअर बनली. आता चेतना आहे पण कमी प्रमाणात आहे. तर ही आपल्याला जैन फिलॉसॉफी सांगते, की या युनिव्हर्समध्ये जोही काही पार्टिकल आहे, जोही ॲटम आहे, त्या प्रत्येक ॲटममध्ये कॉन्शियसनेस आहे. ओके. हे एक युनिक फीचर आहे आणि हे क्वेशनमध्ये विचारलं जाते बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली जर सोलला मानते एक्सेप्ट करतात, तर ते जैन फिलॉसॉफी तर लॉ ऑफ कर्माला पण एक्सेप्ट करणार, रिबर्थला पण करणार, ट्रान्समायग्रेशन ऑफ सोलला पण करणार आणि लिबरेशनला पण. ओके. कॉजेस ऑफ बॉन्डेज सांगितलेलं आहे, की कर्म मोटिव्हेटेड बाय द पॅशन अँड इग्नोरन्स, अक्युमुलेशन ऑफ डीड्स. ओके. पॅशन आणि डिझायर्स जे आहे तेच कर्मबंधन आहे आपलं आणि तेच दुःखाचं कारण आहे. हे जैन फिलॉसॉफीमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे बॉन्डेजचं रिझन. ओके. आणि नेक्स्ट पॉइंट सायकल ऑफ लाईफ अँड डेथ याला जर पार करायचं असेल, याला जर ब्रेक करायचं असेल सायकल ऑफ लाईफ अँड डेथला, तर आपल्याला ओन्ली लिमिटेड नॉलेजची गरज आहे. ओके. आज आपण बघतो की सोशल मीडियाच्या द्वारे आपल्याला किती नॉलेज आपल्यावरती म्हणजे एन्फोर्स केल्या जाते. किती किती दिवसभर आपण रील्स स्क्रॉल करतो. जेवढी की आपल्याला गरज नाही, त्या त्या नॉलेजची आपल्याला गरज नाहीये. त्याच्यामुळे जेवढं लिमिटेड नॉलेज आपण ठेवू, तेवढाच म्हणजे आपल्याला जलद गतीने सायकल ऑफ लाईफ अँड डेथ आपल्याला ब्रेक करता येईल. कारण शेवटी हे अ, दुःखालय अशाश्वतम असं आपल्याला एका म्हणजे भागवत महापुराणमध्ये पण असं सांगितलेलं आहे आणि तेच जैन फिलॉसॉफी पण सांगते जर आपल्याला ते आपल्याला ब्रेक करायचं असेल तर सायकल ऑफ लाईफ अँड डेथ. ओके. ते लिबरेशन कसं आहे याच्यामध्ये सांगितलेलं हायेस्ट एम आहे. लिबरेशन हे हायेस्ट एम आहे आणि एंड ऑफ सायकल. आता जैन फिलॉसॉफीमध्ये जो लिबरेट होतो म्हणजे सॉल्व्हेशन ज्याला प्राप्त होते, मुक्ती मोक्ष ज्याला
प्राप्त होते. त्याला काय म्हटलेलं आहे? कैवल्य आणि केवल ज्ञान. ओके. ज्या ज्ञानामुळे मुक्ती प्राप्त होते त्याला केवल ज्ञान म्हटलेलं आहे. हे टर्म लक्षात ठेवायचे कारण हे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि जेव्हा आपण एनलाइटनमेंट होते किंवा लिबरेशन प्राप्त होते त्याला आपण कैवल्य ही स्टेज म्हणतो. ओके. कैवल्य. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पार्ट टू लिबरेशन पण सांगितलेलं आहे, की अ, मोक्षाचे जे मार्ग आहेत ते सांगितलेलं आहे इन द फॉर्म ऑफ 3 ज्वेल्स. ओके. 3 रत्नास. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे राइट फेथ, नॉलेज आणि कंडक्ट. ओके. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. आता हे कसं? सम्यक दर्शन म्हटल्यानंतर जे आपल्याला नॉलेज मिळेल त्या नॉलेजवर विश्वास ठेवायचा आहे आणि त्या नॉलेजच्या अकॉर्डिंग आपल्याला कंडक्ट करायचं आहे. त्या नॉलेजच्या अकॉर्डिंग आपल्याला एक्झिक्युशन करायचं आहे, ॲक्शन करायची आहे. ओके. राइट कंडक्ट, सम्यक चरित्र. चरित्र मीन्स कॅरेक्टर किंवा चरित्र पण होते. ओके. राइट फेथ, राइट नॉलेज, राइट कंडक्ट. हे 3 ज्वेल्स आपल्याला लक्षात ठेवायचे कारण सेम 3 ज्वेल्स आपल्याला बुद्धिझममध्ये पण सांगितले. त्याच्यामुळे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे याच्यामध्ये. ओके. सो नेक्स्ट पार्ट आहे पंचमहाव्रता. आता जैनमध्ये पंचमहाव्रता 5 कन्स्ट्रेंट सांगितलेले आहे. कन्स्ट्रेंट म्हणजे काही ज्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या सांगितलेल्या आहेत. त्या हे आहेत, की आपण प्रायमरी स्कूलमध्ये एक श्लोक ऐकला असेल. तो श्लोक असा होता, की अ, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आता ते डिटेलमध्ये काय आहे, की सत्य मीन्स ऑब्व्हियसली ट्रुथ. ट्रुथला आपल्याला ट्रुथला फॉलो करायचं आहे. त्यानंतर अहिंसा, नॉन व्हायलन्स ऑब्व्हियसली. त्यानंतर अस्तेय. अस्तेय मीन्स नॉन स्टीलिंग, चोरी वगैरे करायची नाहीये. त्यानंतर अपरिग्रह. अपरिग्रह मीन्स नॉन ॲक्विजिशन म्हणजे अपरिग्रह इथं म्हणजे सगळ्यात कठीण कन्सेप्ट अशी मला वाटते. कारण सत्य, अहिंसा आणि अस्तेय हे आपण करू शकतो. पण अपरिग्रहाला आपण काउंट नाही करू शकत. इथं काय ॲक्विजिशन. अपरिग्रह म्हणजे नॉन ॲक्विजिशन. अपरिग्रह म्हणजे आपण जेव्हा पैसे कमावतो वगैरे, तर त्याची काही लिमिट नसते ना, आपण ते मोजू नाही शकत आणि ग्रीड थोड्याफार प्रमाणात प्रत्येकामध्येच असते. जर एक्स्ट्रा काही मिळत असेल तर प्रत्येक जण ॲक्सेप्ट करतेच. त्याच्यामुळे हे थोडं इथं कठीण वाटते फॉलो करण्यासाठी. पण ठीक आहे, ते फिलॉसॉफीचा पार्ट आहे म्हणून आपण समजून घेतोय. ओके. नॉन ॲक्विजिशन. त्यानंतर ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्याचं मीनिंग इथं काय? जस्ट लिव्हिंग बॉडी जस्ट लिव्हिंग बॉडी अँड माइंड हेडेड बाय द महावीर. ॲक्चुअली हे 1, 2, 3, 4 जे पॉइंट आहेत, हे महावीरांच्या आधीचे होते. सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह. पण ब्रह्मचर्य जे आहे हे ॲडेड बाय महावीर. वर्धमान महावीरांनी ॲडेड केलं ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्याचं मीनिंग काय आहे? चास्टिटी. चास्टिटी मीन्स पवित्रता. पवित्रता बाय माइंड अँड बॉडी. ओके. पण ब्रह्मचर्याचा आपण बघतो तर आजकालच्या लँग्वेजमध्ये ब्रह्मचर्याचं मीनिंग फक्त हेच होतंय, की पवित्रता बाय बॉडी म्हणजे चास्टिटी बाय ऑफ युअर बॉडी. पण बॉडी फक्त पवित्र करून नाही चालणार. ब्रह्मचर्याचं जर या वर्डला आपण स्प्लिट केलं ब्रह्मचर्या, त्याचं मीनिंग काय होते? ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मामध्ये चर्या करणे. जोपर्यंत तुमची थॉट प्रोसेस सिरियन माइंड नाही, ब्लिसफुल नाहीये, जोपर्यंत म्हणजे ब्रह्म म्हणजे चांगले विचार, जोपर्यंत थॉट प्रोसेस तुमची क्लीन नाहीये, प्युअर नाहीये, तोपर्यंत ब्रह्मचर्याची कन्सेप्ट इथं पॉसिबल नाहीये. ओके. सो हे आपण थोडं डिटेलमध्ये बघितलं तर ब्रह्मचर्या म्हणजे चास्ट लिव्हिंग म्हणजे चास्टिटी. चास्टिटी म्हणजे पवित्रता बाय बॉडी अँड माइंड. ओके. आता प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये काही सब स्कूल असतात. तसेच जैनिझममध्ये पण काही वर्धमान महावीर केल्यानंतर म्हणजे त्यांचं कैवल्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अ, अ, सबस्कूल तयार झाले आणि ते होते दिगंबरा आणि श्वेतांबरा. हे डिटेलमध्ये बघायची जास्त गरज नाही कारण आपल्याला एक्झाम हे मेन्समध्ये ना प्रिलिम्समध्ये त्याची इम्पोर्टन्स जास्त नाहीये. आपण सध्या प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यूने बघत आहे. ओके. सो दिगंबरा काय आहे? हे मूळ संघ होता. जैनिझमचा जो सबसेक्ट आहेत 2 दिगंबरा आणि श्वेतांबरा. दिगंबरा जो होता तो मूळ संघ होता आणि त्याचे एक्सपोनंट जे होते म्हणजे त्याचे प्रचारक किंवा त्याचे जे एक्सप्लेनर टीचर होते, ते होते भद्रभाऊ. ओके. भद्रभाऊ आणि श्वेतांबर. नेक्स्ट सबस्कूल श्वेतांबर म्हणजे श्वेतवरूनच समजू शकतो आपण व्हाईट कलर. तर त्याच्यामध्ये व्हाईट क्लोथिंग यूज केले जाते आणि याचे एक्सपोनंट होते स्थूलभद्र. ओके. तो श्वेतांबर, येस फॉर श्वेतांबर, येस फॉर स्थूलभद्र असं लक्षात ठेवू शकतो आपण. ओके. दिगंबराचे भद्रभाऊ एक्सपोनंट. ओके. आणि आता लास्ट पार्ट आहे, की जेनिझममध्ये काही प्रॅक्टिसेस सांगितले आणि हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण एक्झाममध्ये याच्यावरती सालेखान आणि संवत्सरी याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. तर हे आता बघू आपण काय आहे. तर प्रॅक्टिसेस म्हणजे काही रिच्युअल्स म्हणू शकतो आपण त्याला. तर सालेखाना काय आहे, की व्हॉलंटरी फास्टिंग ऑन टू डेथ नॉट कन्सिडर ॲज अ सुसाईड, की म्हणजे ऐच्छिकरित्या उपवास करणे अन टू डेथ म्हणजे मृत्यू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उपवास करणे. ही जरी आपल्याला काही वेगळं वाटत असेल, परंतु हे एक रिच्युअल्स आहे जैनिझम मधलं, ज्याला की सुसाईड नाही म्हटलं जाते. ते एक रिच्युअल्स आहे. ओके. त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे ॲज अ रिच्युअल जैनिझममध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॅक्टिस काय?
प्रतिक्रमण. प्रतिक्रमण म्हणजे काय? कन्फेशन फॉर द सीन. सीन ड्युरिंग द डेली लाईफ. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये जे काही आपल्यामुळे अनावधानाने जे काही पाप वगैरे होत असतील, काही मिस्टेक होत असतील, त्याचं कन्फेशन करणे. त्याचं कन्फेशन करणे त्यालाच आपण प्रतिक्रमण म्हणतो आणि त्याचे पण काही टाइप्स आहेत. तर हे त्याचे टाइप्स आहेत देवासी, राई, पाखी, चौमासी आणि संवत्सरी. तर हे इम्पॉर्टंट आहे. संवत्सरी आणि चौमासी हे 2 टर्म आपल्याला लक्षात ठेवायचे कारण याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे संवत्सरीवर, की संवत्सरी ही टर्म किंवा प्रॅक्टिस बुद्धिझम मधली आहे की जैनिझम मधली आहे? असा क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे आणि सालिकाना हे पण करंट अफेअरमध्ये बऱ्याच वेळा राहते, न्यूजमध्ये राहते. कारण त्याच्यामध्ये फास्टिंग अनटू डेथ आहे आणि ते एक म्हणजे कन्फ्लिक्टचा विषय होऊन जाते तो. त्याच्यामुळे ते न्यूजमध्ये कंटिन्यू असते. ओके. त्याच्यानंतर आपण स्टार्ट करणार आहे बुद्धिझम. ओके. तर बुद्धिझममध्ये आता आपण बघणार आहोत अ, सगळ्यात आधी गौतम बुद्ध आणि त्यांच्याशी रिलेटेड इम्पोर्टंट प्लेसेस. ओके. प्लेसेसमध्ये काय लुंबिनी पहिली प्लेस म्हणजे जे पहिलं जे ठिकाण आहे त्यांचं लुंबिनी. लुंबिनीमध्ये काय झालं त्यांचा बर्थ जन्म झाला. बोधगयामध्ये काय झालं एनलाइटनमेंट झालं. एनलाइटनमेंट म्हणजे त्यांना नॉलेज नॉलेज प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं. ओके. आणि सारनाथमध्ये काय झालं फर्स्ट सरमन. सारनाथमध्ये फर्स्ट सरमन मीन्स धम्मचक्र त्याच इव्हेंटला काय म्हणतात धम्मचक्र प्रवर्तन. ओके. फर्स्ट सरमन म्हणजे पहिलंच त्यांनी प्रवचन केलं सारनाथमध्ये. त्याच्यानंतर कुशीनगरमध्ये काय कुशीनगरमध्ये महापरिनिर्वाण त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं कुशीनगरमध्ये. त्याच्यामुळे हे 1, 2, 3 आणि 4 हे चारही प्लेस आपल्याला लक्षात ठेवायचे हे एमसीक्यूच्या फॉर्ममध्ये बऱ्याच वेळा विचारले जातात. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे थ्री जेवेल जसं आपण जैनिझम मध्ये बघितलं होतं राईट फेथ, राईट नॉलेज, राईट कंडक्ट. असं इथं पण थ्री जेवेल्स, थ्री रत्न सांगितलेले आहे. तर इथं आहे बुद्ध, धम्म आणि संघ. बुद्ध मीन्स एनलायटन वन ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. धम्मा मीन्स टीचिंग ऑफ बुद्धा. बुद्धाच्या ज्या टीचिंग आहे त्याला त्याच्यावरती एम्फेसिस करणं, त्याला फॉलो करणं. आणि लास्ट जे आहे ते संघा म्हणजे मोनास्टिक ऑर्डर. ते गौतम बुद्धाने जे मोनास्टिक ऑर्डर क्रिएट केली होती ती म्हणजे संघा. ओके. त्याच्यानंतर 4 नोबल ट्रुथ सांगितलेले आहेत. आता हे सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. 4 नोबल ट्रुथ गौतम बुद्धांनी काय सांगितले होते, की जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि त्या कारणाला कारणाला अंत करण्यासाठी अंत पण आहे आणि तो जो अंत आहे, त्या अंताला आपल्याला एक मार्ग दिलेला आहे. तो मार्ग फॉलो केल्यानंतर ते जे रिझन आहे, ते जे कारण आहे दुःखाचं ते आपण नष्ट करू शकतो. ओके. देअर इज अ सफरिंग, देअर इज अ कॉज ऑफ सफरिंग, देअर इज एंड ऑफ सफरिंग. दुःखाला अंत पण आहे आणि देअर इज अ पार्ट टू एंड ऑफ सफरिंग. ओके. सफरिंग एंड करण्यासाठी एक मार्ग सांगितलेला आहे. ओके. तर तो मार्ग कोणता होता? तो मिडल पाथ होता. मिडल पाथ काय गौतम बुद्धांनी मध्यम मार्ग निवडलेला आहे. नॉन एक्स्ट्रीमिझम म्हणजे जेव्हा गौतम बुद्ध घरून निघाले होते एनलाइटनमेंट जेव्हा प्राप्त होण्याच्या आधी प्रत्येक ऋषीमुनीकडे ते गेले. त्यांनी प्रत्येक उपवास केले. स्वतःच्या शरीराला त्रास दिला. उपवासी पण राहिले. सगळ्या गोष्टी झाल्या. एक्स्ट्रीम लेव्हलवर पण गेले ते. पण त्यांना रिअलाईज झालं शेवटी-शेवटी की शरीराला त्रास देऊन सेल्फ रिअलायझेशन नाही होऊ शकत. कारण जोपर्यंत बॉडी, माइंड, सोल एकत्र आहे, तोपर्यंतच आपण सेल्फ रिअलायझेशन करू शकतो. ओके. नॉलेज अक्वायर करू शकतो. त्याच्यामुळे त्यांनी एक मिडल पाथ इस्टॅब्लिश केला, की जो सामान्य माणसाला पण फॉलो करता आला पाहिजे. ओके. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट काय सांगितलेला आहे? अष्टांगिका मार्ग. मिडल पाथमध्येच अष्टांगिका मार्ग असं त्यांनी सांगितलं, की ज्याच्यामध्ये काय राइट स्पीच. आता हे कसं लक्षात ठेवायचं? राइट स्पीच जेव्हा आपल्या स्पीच करेक्ट होईल तेव्हा आपण ॲक्शन घेऊ, राइट ॲक्शन घेऊ. त्याच्यानंतर राइट ॲक्शन नंतर काय आहे? राइट ॲक्शन काय डेली लाईफमध्ये राइट लिव्हलीहूड म्हणजे रोजचं जे दैनंदिन जीवन आहे ते राइट लिव्हलीहूड म्हणजे राइट जगू आपण. ओके. त्याच्यानंतर जगत असताना जीवनामध्ये काही एफर्ट्स पण करावे लागतात. तर एफर्ट्स पण आपले राइट असले पाहिजे. म्हणजे त्याचं जे मीन्स आहे, म्हणजे जे काम आपल्याला कंप्लीट करायचं आहे किंवा जे गोल अचीव्ह करायचं त्याचा जो मीन्स आहे, त्याचा जो मार्ग आहे, तो पण एफर्टच्या फॉर्ममध्ये राइट असला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर काय माइंडफुलनेस. ओके. एफर्ट नंतर माइंडफुलनेस. म्हणजे लाईफमध्ये बऱ्याच वेळा अँक्झायटी येतात, टेन्शन येते, गोष्टी काही आपण जशा ॲक्सेप्ट करतो तशा होत नाहीत. त्याच्यामुळे मग आपल्याला माइंडफुलनेस, राइट माइंडफुलनेस पण इम्पोर्टंट सांगितलेलं आहे आणि माइंडफुलनेससाठी काय गरजेचं आहे नेक्स्ट पॉइंट तो म्हणजे मेडिटेशन. ओके. हे आपण असं लिंक करून लक्षात ठेवू शकतो. राइट माइंडफुलनेस, राइट मेडिटेशन, मेडिटेशन राइट झाल्यानंतर काय होईल? राइट मेडिटेशन नंतर थॉट जे आपली थॉट प्रोसेस ते राइट होणार आणि थॉट प्रोसेस जेव्हा राइट होईल तेव्हा काही आपल्याला प्रत्येक गोष्टीची अंडरस्टँडिंग राइट होणार. त्याच्यामुळे लास्टला आहे राइट अंडरस्टँडिंग.
ओके. तर हे असं लक्षात ठेवायचं. राइट स्पीच, ॲक्शन, लिव्हलीहूड, एफर्ट्स, माइंडफुलनेस, मेडिटेशन, थॉट्स आणि अंडरस्टँडिंग. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे, इग्नोरन्स इज अ रूट कॉज ऑफ सफरिंग. दुःखाचं कारण जे आहे ते इग्नोरन्स सांगितलेलं आहे. इग्नोरन्स म्हणजे काय? लॅक ऑफ नॉलेज, लॅक ऑफ सेल्फ रिअलायझेशन, म्हणजे लॅक ऑफ नॉलेज अबाउट द सेल्फ. ओके. तर हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एव्हरीथिंग इज कॉल्ड बाय द समथिंग एल्स, एव्हरीथिंग इज अ मोमेंटरी. आता बुद्धिझममध्ये हे कन्सेप्ट आहे. एक खूप चांगली कन्सेप्ट सांगितलेली आहे, की जगामध्ये ज्या काही इव्हेंट होत आहेत, ज्या काही पर्सनल लाईफमध्ये किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा कलेक्टिव्हली जर आपण ॲज अ पार्ट ऑफ सोसायटी जर बघितलं, त्या पण सगळ्या जे काही इव्हेंट्स आहेत, जे मोमेंट्स आहेत, ज्या गोष्टी घडत आहेत, त्याच्यामागे काहीतरी रिझन आहे. ओके. आणि रिझन जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसत राहणार आहे. ही कन्सेप्ट इथे सांगितलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस रिझन त्याचं त्याचं जे कारण संपेल, तेव्हाच त्याचा इम्पॅक्ट जो आहे, त्याचा इफेक्ट जो आहे, तो पण तेव्हाच संपेल, असं इथं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट मोमेंटरी आहे. प्रत्येक गोष्ट टेम्पररी आहे. ओके. क्षणभंगूर आहे. कशामुळे? कारण जोपर्यंत रिझन आहे, तोपर्यंत गोष्टीचा इफेक्ट आहे. जे आज काहीच आपल्याला दिसत आहे, हे कशाचा आधी काही केलेल्या कर्माचा हा इफेक्ट आहे. तो एक जे आता आपल्याला दिसत आहे, हे कधी संपेल? त्याचा इफेक्ट जेव्हा त्याचं जे कारण आहे, ते कारण जेव्हा संपेल, तेव्हा त्याचा इफेक्ट संपेल. हे इथं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर काय? देअर इज नो परमनंट सोल, युनिक फीचर, नो ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल, स्टील ॲक्सेप्टेड रिबर्थ. आता ही थोडी कन्सेप्ट इथं आपल्याला कठीण वाटू शकते, की ठीक आहे, बुद्धिझम काय म्हणते, की सोल वगैरे आत्मा, परमात्मा हे काही नाहीये. या गोष्टीचं मिनिंगच नाहीये. जेव्हा आपण बुद्धिझम फिलॉसॉफी डिस्कस करतो, गौतम बुद्धाचं म्हणणं आहे, म्हणजे मत असं होतं, की सामान्य माणसाला या भानगडीत पडण्याची काही गरज नाही. आत्मा, परमात्मा हे आधी त्या काळामध्ये सामान्य माणसांकडे जे त्याची खाण्याची पण प्रॉब्लेम होती. त्या काळामध्ये आत्मा परमात्म्याच्या गोष्टी डिस्कस करून काही मिळणार नाही. ते एनलायटन त्याच्यामुळे त्यांनी या भानगडीत न पडता सोल वगैरे ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल हे काही नाहीये. पण त्यांनी ॲक्सेप्ट केला रिबर्थ. आता हे कसं कसं म्हणू शकतो आपण? रिबर्थ जर ॲक्सेप्ट केला, याचं मीनिंग असं आहे, की आत्ताची जी लाईफ आहे, ती लाईफ आहे इफेक्ट आहे ती लाईफ इफेक्ट आहे आधीच्या लाईफची. ओके. म्हणजे आपली येणारी जी लाईफ आहे, त्याला इम्पॅक्ट करते आजची लाईफ. म्हणजे हे कसं आपण बोलू शकतो? रिबर्थची इथं कन्सेप्ट ॲक्चुअली अशी सांगितलेली आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊ इथं कॅन्डलचं. ओके. जेव्हा एखादी कॅन्डल जळते, त्याची जी फ्लेम असते, ती फ्लेम कशी ब्लो होते? त्याचा जो कॅन्डल मधला जो ऑइल ड्रॉप आहे, एक ड्रॉप जातो, त्या फ्लेमला ब्लो करतो. ओके. तो ड्रॉप संपेपर्यंत ते ते आधीची फ्लेम निघून जाते. लगेच दुसरा ड्रॉप येतो आणि ती फ्लेम नेक्स्ट नेक्स्ट फ्लेमला ब्लो करतो. ओके. म्हणजे पहिली फ्लेम आणि दुसरी फ्लेम याच्यामधला जो टाइम पिरियड आहे, तो एवढा मिनिमम आहे, की तो काउंटलेस आहे. तो आपल्याला समजूच शकत नाही. त्याच्यामुळे पहिल्या फ्लेमला सेकंड फ्लेम इफेक्ट करत आहे. हे असं तिथं म्हणणं आहे. म्हणजे लाईफ ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल होत नाही, परंतु बंडल ऑफ संस्कार किंवा बंडल ऑफ वृत्ती म्हणू शकतो आपण त्याला, की मृत्यूनंतर काही अशा वेव्हस आहेत किंवा बंडल ऑफ संस्कार आहे, जे की नेक्स्ट येणाऱ्या लाईफला इफेक्ट करते. ओके. असं इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय? लिबरेशन. लिबरेशन साठी एंड ऑफ इग्नोरन्स जेव्हा होईल, रिअल नॉलेज जेव्हा अक्वायर करू आपण, एव्हरीथिंग इज मोमेंटरी. हे जे रिअल नॉलेज आहे, एव्हरीथिंग सगळं सगळं काही क्षणभंगूर आहे, हे जेव्हा आपल्याला तेव्हा आपल्याला लिबरेशन होईल. आणि लिबरेशनलाच बुद्धिझम मध्ये काय म्हटलं गेलेलं आहे? निर्वाणा. म्हणजे निर्वाणामध्ये काय होते? एंड ऑफ पॅशन, ऍक्शन नॉट ड्रायव्हन बाय इग्नोरन्स. म्हणजे तुमच्या जे डेली लाईफ मधल्या ऍक्शन्स आहेत, ते तुमच्या इगोमध्ये ड्राईव्ह करू नाही शकत. इगोमध्ये नाही ड्राईव्ह होत. ओके. ते तुम्ही ऍज अ नॅचरल एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन बिंग, म्हणजे निर्वाणा जरी प्राप्त झालं, तरी तुमचं पॅशन जे आहे, इगो वगैरे सगळं संपून जाईल, पण तू स्टील एक्झिस्ट तुम्ही ह्युमन बिंग. म्हणजे गौतम बुद्ध जेव्हा त्यांना एनलायटेनमेंट प्राप्त झालं, त्यांना जेव्हा आत्मसाक्षात्कार वगैरे झाला, तरी ते एका सामान्य व्यक्तीप्रमाणे प्रत्येक गावागावामध्ये फिरून त्यांनी प्रवचन दिले. म्हणजे ते स्टील ह्युमन बिंग मध्ये ह्युमन बिंगच्या फॉर्म मध्ये असतानाही निर्वाणा होऊ शकते. हे इथं आपल्याला मिनिंग याचं समजून येते. ओके. सो आता स्कूल ऑफ बुद्धिझम मध्ये पण काही सब स्कूल तयार झाले होते. तर त्याच्यासाठी ते कशावर डिपेंड होते? की दोन प्रश्नावरती डिपेंड होते, की जेव्हा बुद्धिझम डिवाइड झालं, तर त्याच्यासाठी क्वेश्चन दोन रिस्पॉन्सिबल होते. पहिला क्वेश्चन होता, की रियालिटी ऑफ एक्सटर्नल वर्ल्ड. ओके. हे जग खरोखर अस्तित्व आहे का या जगाचं? आणि जर अस्तित्व असेल, तर ते कसं आपण जाणून घेऊ शकतो, किंवा हाऊ टू नो द रियालिटी ऑफ वर्ल्ड. ओके. हे तिथे सांगितलं होतं, रियालिटी ऑफ एक्सटर्नल वर्ल्ड आणि हाऊ टू नो द रियालिटी ऑफ एक्सटर्नल वर्ल्ड.
आता एक्सटर्नल वर्ल्ड रिअल आहे असं म्हणणारा जो बुद्धिझमचे जे सबस्कूल आहे ते आपण बघणार आहोत. ओके, की या जगाचं अस्तित्व मानणारा जो सबस्कूल आहे बुद्धिझमचा तो पहिला आहे हिनयाना बुद्धिझम. हिनयाना किंवा त्यालाच म्हणतात सर्वस्तिवादीन बुद्धिझम, म्हणजे शब्दातच आहे सर्व अस्तिवादीन, सर्व म्हणजे सगळ्या गोष्टीला एक्सेप्ट करतो. ओके, त्याला हिनयाना बुद्धिझम पण म्हणतात. आता यांचं काय म्हणणं आहे की एक्सटर्नल आणि इंटरनल बोथ आर रिअल. एक्सटर्नल वर्ल्ड म्हणजे प्रकृती पण सत्य आहे आणि इंटरनल वर्ल्ड म्हणजे आपलं बॉडी माइंड कॉन्शियसनेस हे पण सत्य आहे. ओके, आणि म्हणून यालाच आपण लेसर व्हेकल म्हणतो. म्हणून हिनयाना, आणि हिन हा नेगेटिव्ह शब्द आहे गिवन बाय महायाना. महायाना बुद्धिझम वाल्यांनी यांना हिनयाना म्हणून संबोधलेलं आहे. ओके, सो दे रिगार्ड बुद्धा ॲज अ ह्युमॅन बिंग. आता ह्याच्यामध्ये हिनियन बुद्धिझम काय म्हणते की बुद्धा जे आहे ते ह्युमॅन बिंग होते, ते देवता वगैरे नव्हते. त्याच्यामुळे इथं आयडियल वर्शिपला जागा नाहीये. ओके, नो आयडियल वर्शिप, नो देवता. म्हणजे बुद्धा हे याच्यासाठी सांगितलेलं आहे की जेव्हा हिनियन बुद्धिझम गौतम बुद्धांना एक्सप्लेन करेल सामान्य व्यक्तींसमोर, तेव्हा गौतम बुद्ध हे पण मनुष्य होते आणि ते मनुष्यातून त्यांनी म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करून किंवा स्वतःला जगाचं जे क्षणभंगुरता आहे ते सगळं बघून सेल्फ रिअलाइज झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी जे निर्वाण प्राप्त केलं, म्हणजे जे अल्टिमेट ट्रूथ आहे, अल्टिमेट सत्य आहे ते प्राप्त केलं. हे लोकांना मोटिवेट करण्यासाठी पण होतं. त्याच्यामुळे त्यांनी बुद्धांना देवता वगैरे नाही म्हणलं, कारण देवता जर म्हटलं असतं गौतम बुद्धाला तर मग लोकांनी पण ते कॅज्युअली घेतलं असतं. ठीक आहे, गौतम बुद्ध एक म्हणजे महान व्यक्ती ते ऑलरेडी होते, त्यांच्यासारखं आपण थोडी बनू शकतो. ओके, याच्यामुळे सोशल चेंज नसता आला ना, प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या पर्सनल लाईफमध्ये सोशल चेंज नसता आला. ओके, सो हे इथं बेसिक कन्सेप्ट आहे की बुद्ध ॲज अ ह्युमॅन बिंग, आणि त्याच्यामुळे नो आयडल वर्शिप आणि नो देवता. ओके, थेरवाडा ॲट अ प्रेझेंट डे क्लोज टू हिनायाना. आता थेरवाडा जो आहे हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. हा क्वेश्चन विचारलेला आहे. थेरवाडाचं बुद्धिझम एक त्याच पार्ट आहे हिनयानाचा. ओके, त्याच्यानंतर टू स्कूल इन हिनयाना. हिनयानामध्ये पण परत 2 स्कूल तयार झाले, आणि ते कशाच्या बेसिसवर, आपण जो आधी क्वेश्चन बघितला होता, हाऊ टू नो द एक्सटर्नल वर्ल्ड. एक्सटर्नल वर्ल्ड जर रिअल आहे तर त्याला परस्यू कसं करायचं, त्याला जाणून कसं घ्यायचं, किंवा त्याला आपण कसं समजू शकतो. तर त्याच्यासाठी 2 सबस्कूल दिलेले आहे. पहिला आहे स्वतंत्रिका. आता स्वतंत्रिकाचं मिनिंग काय, इन्फरन्स. इन्फरन्स म्हणजे काय, अनुमान. ओके, आता इथं काय दिलेलं आहे, ऑब्जेक्ट इज रिअल बट वी सी इट ओनली थ्रू द मेंटल इमेज. स्वतंत्रिकामध्ये इन्फरन्स सांगितलं आहे. इन्फरन्स म्हणजे काय, अनुमान. म्हणजे हे जग अस्तित्व आहे पण त्याला आपण फक्त मेंटली समजू शकतो. ओके, डायरेक्टली सेन्स किंवा डायरेक्टली परसेप्शन म्हणजे डायरेक्टली एक्सपिरियन्स किंवा टच करून नाही समजू शकत. फक्त आपण त्याला मेंटली कन्सिडर करू शकतो. आता एक्झाम्पल इथं काय, रिअल चेअर एक्झिस्ट आउटसाइड बट आईज क्रिएट मेंटल इमेज ऑफ चेअर. जेव्हा मी चेअर हा शब्द म्हणतो तेव्हा चेअरकडे जरी आपण बघितलं तरी आपल्या माइंडमध्ये चेअरची इमेज ऑलरेडी क्रिएट झालेली आहे. ते जे इमेज क्रिएट झालेली आहे त्याला म्हणतात स्वतंत्रिका किंवा इन्फरन्स. आणखी एखादा एक्झाम्पल म्हणून टीव्ही. जेव्हा आपण टेलिव्हिजनवरती एखादा ऍक्ट्रेस किंवा ऍक्टर बघतो तेव्हा ऍक्च्युली ते ऍक्ट्रेस किंवा ऍक्टर नाहीये, ते त्याची इमेज फॉर्म झालेली आहे. ओके, म्हणजे तो रिअल व्यक्ती नाहीये, रिअल पर्सन नाहीये. म्हणजे रिअल पर्सन इज नॉट इक्वल टू द मेंटल इमेज. ओके, ते मेंटली आपण क्रिएट केलेली इमेज आहे. ओके, सो हे म्हणजे हे होते ना, बऱ्याच वेळा आपण बघतो की एखादा व्यक्ती आपल्याला आवडतो, तो कशामुळे आवडतो, कारण आपलं मेंटल परसेप्शन असते, आपण आपली प्रोजेक्शन केलेली असते ते आपल्या आयडियांची त्याच्या फेसवरती, की नाही मी ज्याला शोधतो ते हेच आहे. जेव्हा आपल्याला समजते की तेच नाही तेव्हा कळतं आपल्याला की हे मी क्रिएट केलेली इमेज होती, ती ऍक्च्युअली ती व्यक्ती नव्हती. तर ते असं म्हणजे स्वतंत्रिका किंवा इन्फरन्स म्हणजे जगाला जाणून घेण्याचा हा एक मार्ग इथे सांगितला जातो. स्वतंत्रिका म्हणजे इन्फरन्स, फक्त जगाचं अस्तित्व हे मेंटल इमेज आहे. ओके, ऍक्च्युअल एक्झिस्टन्स नाहीये. त्याच्यानंतर काय, सेकंड सबस्कूल वैभेशिका. वैभेशिकामध्ये काय सांगितलं का, परसेप्शन म्हणजे काय, टच किंवा एक्सपिरियन्स. म्हणजे इथं ऑब्जेक्ट इज रिअल अँड वी सी इट डायरेक्टली. म्हणजे इथं ऑब्जेक्ट पण, चेअर पण रिअलिटीमध्ये आहे आणि आपण त्याला टच पण रिअलिटीमध्ये करू शकतो. ओके, एक्झाम्पल, वी टच फायर अँड वी फील पेन कम बिकॉज फायर इज रिअल अँड सेन्सेशन इज रिअल. म्हणजे जर आगमध्ये मी हात टाकला तर माझा हात पण जळेल आणि मला सेन्सेशन पण होईल. आणि सेन्सेशन कशामुळे झाले, कारण आग हे रिअल आहे. ओके, फायर इज रिअल. तर इथं दोन्ही गोष्टी रिअल आहे. इथं एक्सपिरियन्स पण रिअल आहे, म्हणजे परसेप्शन पण रिअल आहे आणि ऑब्जेक्ट पण रिअल आहे. ओके, एक्सटर्नल वर्ल्ड इज नॉट रिअल असं मत असणारी फिलॉसॉफी महायाना बुद्धिझम. आपण आधी हिनयाना बुद्धिझम बघितली, आता महायाना बुद्धिझम. महायाना बुद्धिझम काय महायाना बुद्धिझम असं म्हणते की नॉट रिअल मीन्स नो इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. ओके, म्हणजे
जगाचं अस्तित्व आहे, परंतु ते इंडिपेंडंट नाहीये. ते कशावरती डिपेंडंट आहे, ते आपण कशावर डिपेंड आहे हे पुढे बघू. ओके, सो याला महायाना बुद्धिझम म्हणजे ग्रेटर व्हेकल पण म्हणतात, त्याला लेसर व्हेकल. हिनयाना बुद्धिझमला लेसर व्हेकल, महायाना बुद्धिझमला ग्रेटर व्हेकल असं म्हटलं जाते. ओके, दे रिगार्ड बुद्धा ॲज अ देवता, आणि महायाना बुद्धिझम मध्ये बुद्धाला देवता म्हणून मानले जाते. तिकडे आपण बघितलं हिनयानामध्ये बुद्धाला फक्त ह्युमन बिंग म्हणून मानले जाते, पण इथं बुद्धाला गौतम बुद्धांना देवता म्हणून मानले जाते आणि आयडल वर्शिप पण केले जाते. आपण बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी गौतम बुद्धांच्या मूर्तीला म्हणजे पूजा वगैरे केल्या जाते. ओके, वर्शिप केल्या जाते. आणि ही जी महायाना बुद्धिझम आहे हे मोर लिबरल आहे आणि बिलीव्ह इन हेव्हनलीनेस ऑफ बुद्धा, म्हणजे स्वर्ग आणि बुद्धा यांच्यामध्ये ते बिलीव्ह करते. ऑल बुद्धा वॉज डुईंग अन ऍक्ट ऑफ मोटिवेट अदर, म्हणजे बुद्धा प्रत्येक वेळेस धर्तीवरती येतात असं यांचं मिनिंग आहे. धर्तीवरती येतात कशासाठी? सामान्य लोकांना मोटिवेट करण्यासाठी. मोटिवेट कशासाठी? इनलायटनमेंट, म्हणजे जे अल्टिमेट ट्रूथ आहे ते जाणून घेण्यासाठी. ओके, आता याच्यामध्ये पण 2 स्कूल आहे महायाना बुद्धिझम मध्ये. तर ते प्रश्न कशावरती आहे, कशावरती बेस आहे? डज माइंड रिअल ऑर नॉट? आधी आपण बघितलं जगाचं अस्तित्व आहे की नाही आहे, ते आपण हिनयानामध्ये बघितलं. आता इथं माइंड म्हणजे एक्सटर्नल वर्ड आधी बघितलं आपण हिनयानामध्ये, आता हे इंटरनल वर्ड म्हणजे माइंड. बॉडी माइंड कॉन्शियस, बॉडी आधी झाली, आता माइंड आणि कॉन्शियसनेस. तर महायानामध्ये काय आहे, माइंड रिअली एक्झिस्ट करते का नाही करत, आता याचा आन्सर बघू आपण. महायाना बुद्धिझमच्या 2 सबस्कूलमध्ये. याच्यातला पहिला सबस्कूल आहे योगाचारा विज्ञानवाद. आता विज्ञानामध्ये विज्ञान शब्द आहे, म्हणजे इथं समजूनच जाईल आपल्याला की माइंड इज रिअल. ओके, माइंड इज रिअल, कॉन्शियसनेस इज ओनली अँड नॉट मॅटर. योगचारा विज्ञानवाद फक्त म्हणतो की कॉन्शियसनेसच रिअलिटी आहे, मॅटर नाहीये. मॅटर म्हणजे मॅटरचं अस्तित्वच नाहीये. ऑब्जेक्ट आर मॅनिफेस्टेशन ऑफ माइंड, म्हणजे आधी आयडिया आली माइंडमध्ये, त्याच्यानंतर त्या आयडियाचं रूपांतर याच्यामध्ये झालं ऑब्जेक्टमध्ये. ओके, म्हणजे आधी आयडिया, नंतर मटेरियल, नंतर ऑब्जेक्ट. योगचारा मीन्स प्रॅक्टिस ऑफ योगा. योगाचारा म्हणजे त्याच्या शब्दावरूनच कळतो आपल्याला प्रॅक्टिस ऑफ योगा. म्हणजे हे असं इंडिकेशन आहे की जर सॅल्वेशन मिळवायचं असेल तर आपल्याला मेडिटेशन किंवा मेंटल ट्रेनिंग टू अटेन इनलायटनमेंट. ओके, सेल्फ रिअलायझेशन साठी आपल्याला काय करावं लागेल? मेडिटेशन आणि मेंटल ट्रेनिंग. आणि माइंड क्रिएटेड रियालिटी आणि एक्सपिरियन्स, म्हणजे जे रियालिटी आहे, जे जग आहे, जे इंटरनल जग आहे, म्हणजे जे आपले सुख आणि दुःख आहे ते आपला माइंड क्रिएट करत आहे. त्यात एक्सटर्नल गोष्टीशी काहीही संबंध नाही. त्याचा माइंडमध्ये हार्मोन्स आपले रिॲक्ट करत आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आपल्याला सुख फील होते, दुःखही फील होते. ओके, माइंड क्रिएट रियालिटी अँड एक्सपिरियन्स, नॉट एक्सटर्नल वर्ल्ड. ओके, त्याच्यानंतर काही नागार्जुना माध्यमिका स्कूल, 2nd सेंचुरी कॉमन एरिया. ओके, तर योगचारा विज्ञानवादामध्ये माइंड इज रिअल बघितलं आपण. आता माइंड इज नॉट रिअल असं म्हणणारा कोण होते? तर आचार्य नागार्जुन हे यांनी माध्यमिका स्कूल ऑफ थॉट दिला, जो की कॉमन एरा 2nd सेंचुरीमध्ये त्यांनी दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की माइंड इज नॉट रिअल अँड नॉट इंडिपेंडेंट, म्हणजे माइंड तर रिअल नाहीच आहे, पण तो इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र पण नाहीये, तो पण डिपेंड आहे. तो कशावर डिपेंड आहे? तेच आधी जे आपण बोललो की एव्हरीथिंग इज अ केमिस्ट्री. आपल्या बॉडीमध्ये काय टोटल केमिस्ट्री आहे. आपण प्रेमामध्ये सुद्धा पडतो तर ते केमिस्ट्रीच असते. आपण कोणाला द्वेष करतो ते पण एक केमिस्ट्रीच असते. ओके, सो माइंड इज नॉट रिअल अँड नॉट इंडिपेंडंट. ओके, माइंड रिअल पण नाही आहे आणि इंडिपेंडंट पण नाही आहे, तो कशावर तरी डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे नेक्स्ट समोर बघू. एव्हरीथिंग इज डिपेंडंट, ऑल फिनोमिना आर डिवाइड ऑफ इंट्रेन्सिक नेचर, स्वभाव. आपल्याला असं कधी कधी वाटते नाही मी खूप चांगला आहे, मी म्हणजे मी कम्पॅशनेट आहे, मी लोयल आहे वगैरे वगैरे, पण ऍक्च्युली हे तसं नाहीये. हे ऑर इंडिपेंडंट एक्झिस्टन्स, या सगळ्या गोष्टी डिपेंडंट आहेत कशावर तरी. म्हणजे एव्हरीथिंग इज डिपेंडंट इथं सांगितलेलं आहे की जगामध्ये ज्याही गोष्टी आहेत त्या सगळ्याचं अस्तित्व नाहीये, ते फक्त डिपेंडेंट आहे. ते कशावर तरी डिपेंडंट आहे. ओके, थिंग्स एक्झिस्ट ओनली इन डिपेंडन्स ऑन अदर कॉजेस, कंडिशन अँड कन्सेप्ट. आता हे जे आधी सांगितलं एव्हरीथिंग इज डिपेंडंट, कशावर डिपेंडेंट? तर कॉजेस, कंडिशन आणि कन्सेप्ट. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी रिझन आहे. प्रत्येक गोष्ट कशावरती डिपेंड आहे आणि ते कशावर डिपेंड आहे? तर त्याच्या कारणावर, कंडिशनवर आणि कन्सेप्टवर. काहीतरी इथं कन्सेप्ट आहेत, काहीतरी कंडिशन्स आहेत या जगामध्ये, आणि काहीतरी कॉजेस आहेत, म्हणजे काही कारण आहेत की त्या कारणांमुळे ह्या सगळ्या इव्हेंट्स, ह्या सगळ्या फिनॉमिनॉन, ह्या सगळ्या पर्सनल लाईफ मधल्या, प्रोफेशनल लाईफ मधल्या, सोशल लाईफ मधल्या ह्या सगळ्या ज्या इव्हेंट होतात याच्या मागे कॉजेस आहे, कंडिशन आहे आणि कन्सेप्ट आहे. ओके, म्हणजे एव्हरीथिंग इज dependent and mind is not real and not independent. Okay, mind is also dependent on the hormones, chemicals and chemistry of your body. Okay, next
माध्यमिका नाव कशासाठी दिलं यांनी? कारण माध्यमिकाचं मिनिंग असं आहे की अवॉइड एक्स्ट्रीम ऑफ इटर्नलिझम. म्हणजे आचार्य नागार्जुनाचं असं म्हणणं होतं की इथं परमनंट एक्झिस्टन्स पण नाहीये कशाचं, आणि निहिलिझम म्हणजे डिनायल ऑफ एक्झिस्टन्स ऑफ ऑलटुगेदर, म्हणजे काहीच नाही असं पण नाही आणि काहीतरी परमनंट राहणार असं पण नाहीये. त्याच्यामुळे माध्यमिक म्हणजे मिडल पाथ, म्हणजे जो बुद्धांनी सांगितलं त्याचाच हा एक मिडल पाथ आहे. त्याच्यानंतर व्हॉट एव्हर इज डिपेंडंट अरायझिंग वी डिक्लेअर दॅट टू बी द एम्प्टीनेस. आता त्याचं मिनिंग, या स्टेटमेंटचं मिनिंग असं आहे की जगामध्ये आपल्याला ज्या गोष्टी ही डिपेंडंट कशावर तरी दिसतात, की ही गोष्ट एका गोष्टीवर डिपेंडेंट आहे, म्हणजे ए गोष्ट बी वर डिपेंडेंट आहे, याचा अर्थ ए काय आहे, ए एम्प्टी आहे. म्हणजे जोपर्यंत ए ला बी सपोर्ट करणार नाही तोपर्यंत एचं अस्तित्व नाहीये. त्याच्यामुळे ए ला इथं काय बोललं गेलेलं आहे, एम्प्टीनेस. एम्प्टीनेस म्हणजे शून्यता. शून्यता, तिथूनच मग शून्यतावाद जो नागार्जुनांनी सांगितला तो निघाला. म्हणजे त्याच्यातच त्यांनी मग नेक्स्ट तो ग्रंथ पण आहे शून्यता सप्तवादी, सॉरी शून्यता सप्तती. ओके, तो एक ग्रंथ आहे. तर हे शून्यता समजलं. एम्प्टीनेस म्हणजे एका गोष्टीचं डिपेंडन्स दुसऱ्या गोष्टीवर आहे, तर पहिल्या गोष्टीचं अस्तित्वच नाहीये. ओके, ते शून्य आहे, म्हणजे ते गोष्ट एक्झिस्ट करते पण तिचं अस्तित्व नाहीये, ते एम्प्टी आहे. ओके, म्हणजे असून नसल्यासारखी, म्हणजे काहीतरी आहे म्हणजे शून्य, झिरो. ओके, त्याच्यामुळे शून्यता. रिअलायझिंग एम्प्टीनेस लीड टू कंपॅशन, करुणा अँड लिबरेशन फ्रॉम द सफरिंग. हा इथं की कन्सेप्ट आहे की शून्यता याच्यासाठी बोलले गेले आहे की शून्यता जेव्हा आपण निरर्थकता, म्हणजे शून्यता म्हणजेच काय, निरर्थकता. जेव्हा गोष्टींच्या निरर्थकता आपण बघू तेव्हाच आपल्याला काय होईल की जे ऍक्च्युअल नॉलेज आहे, जे सेल्फ रिअलायझेशन आहे, जे ट्रू नॉलेज आहे, कंपॅशन, करुणा, लिबरेशन फ्रॉम सफरिंग म्हणजे जे दुःखाचं कारण आहे ते आपल्याला समजेल आणि आपण एका राईट वेनी आपण लाईफ जगू. ओके, असं त्याचं मिनिंग होते. आणि याच्यामध्ये हा जो ओल्डेस्ट टेक्स्ट आहे मिलिंद पन्नो, किंग मिलिंदा, याला मिनंडर पण म्हटलेला आहे. म्हणजे हा जो मिलिंद पन्नो हा जो ग्रंथ आहे हा महान बुद्धिझमचाच आणि बुद्धिझमशीच रिलेटेड आहे. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, एक्झाम पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आचार्य नागार्जुनाने 2 ट्रूथ सांगितलेले आहेत. पहिला ट्रूथ आहे कन्व्हेन्शनल ट्रूथ, ज्याला की आपण समवर्ती सत्य म्हणतो. सेकंड आहे अल्टिमेट ट्रूथ, ज्याला म्हणतो आपण परमार्थ सत्य. कन्व्हेन्शनल ट्रूथ जे समवर्ती सत्य म्हणजे एव्हरीडे कॉमन सेन्स, डे टू डे लाईफ मध्ये ज्या गोष्टी आपल्या होतात त्याला आपण इथं कन्व्हेन्शनल ट्रूथ म्हटलं गेलेलं आहे. आणि परमार्थ सत्य काय, द रिअलायझेशन ऑफ एम्प्टीनेस, म्हणजे संसाराच्या प्रत्येक गोष्टीचं एम्प्टीनेस जेव्हा आपण रिअलाइज करू, जेव्हा निरर्थकता संसाराची आपल्याला दिसेल, त्यालाच आपल्याला आपण इथं अल्टिमेट ट्रूथ म्हटलेलं आहे, म्हणजेच परमार्थ सत्य म्हटलेलं आहे. ओके, सो शेवटचा पॉईंट जो आहे बुद्धिझम मधला तो आहे बोधिसत्व. आता बोधिसत्व काय आहे, आणि हा बोधिसत्व महायान बुद्धिझमचा पार्ट आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण हे बोधिसत्व आधी एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. बोधिसत्वाचं मिनिंग येत आहे द वन हू डिले हिज इनलाइटमेंट टू सपोर्ट अदर. ओके, बोधिसत्व म्हणजे काय की एक मॉन्क जो मॉन्क ऑर्डर मधला आहे बुद्धिझमच्या, जो स्वतःच एनलाइटनमेंट म्हणजे स्वतःच सेल्फ रिअलायझेशन डिले करतो, म्हणजे स्वतःच सेल्फ रिअलायझेशन बाजूला ठेवून इतरांना टीचिंग करून, इतरांना जे लेक्चर आहे ते प्रीच करून त्यांना मदत करतो एनलाइटनमेंट होण्यासाठी, त्यांना मदत करतो नॉलेज देण्यासाठी, त्याला आपण बोधिसत्व म्हटलेलं आहे. ओके, तर बोधिसत्वाचे एक्झाम्पल पण आपल्याला सांगितलेले आहे, जे की एक्झाम मध्ये आलेले आपण फक्त तेच घेतलेले आहे इथं. तर बोधिसत्व कोण कोण होऊन गेलेले आहे, अवलोकितेश्वर म्हणजे हे यांना बुद्धच मानलेलं आहे. ओके, हे बुद्धच होते, म्हणजे बुद्ध होते बोधिसत्व म्हणून आले इथं लोकांच्या कल्याणासाठी. ओके, तर पहिले कोणते होते, अवलोकितेश्वरा, नंतर पद्मपाणी बुद्धा, नंतर मैत्रेय आहे फ्युचर बुद्धा. हे टर्म आपल्याला एक्झाम मध्ये आलेली आहे, मैत्रेय बुद्धा म्हणजे फ्युचर बुद्धा जे आता येतील त्याचं नाव काय, मैत्रेय. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि नेक्स्ट पॉईंट काय, बोधिसत्व हू अटेन द गोल इज सम्यक संबुद्ध. आणि जो बोधिसत्व गोल अटेन करतो म्हणजे इनलाइटनमेंट किंवा इनलाइटनमेंट म्हणू शकतो आपण त्याला, सेल्फ रिअलायझेशन जो बोधिसत्व असतो त्याला आपण काय म्हणतो, सम्यक संबुद्ध. ओके, ही की टर्म लक्षात ठेवायची, हे पण एक्झाम मध्ये विचारलेल्या गेली आहे. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहे ज्या अदर फिलॉसॉफी आपण बघितल्या होत्या, ऑर्थोडॉक्सी किंवा एथिएस्टिक, जे देवाला मानायचे, काही देवाला मानायचे, काही वेदाला मानायचे नाही, काही वेदाला मानायचे, काही देवाला मानायचे नाही. तर ते आता बघू आपण इथं डिटेलमध्ये. ओके, तर पहिली फिलॉसॉफी याच्यामध्ये सांख्य फिलॉसॉफी, ज्याला जसं मिनिंग आहे की सांख्य मीन्स काउंट मीन्स ड्युअलिझम म्हणजे 2.
फिलॉसॉफी दिली कपिल मुनींनी, त्याला सांख्यसूत्र म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे सांख्यसूत्रामधून ती फिलॉसॉफी एक्सप्लेन केली गेलेली आहे. त्याच्यानंतर द्वैतवाद ड्युअलिझम. संख्या मीन्स काउंट. ड्युअलिझम याच्यामध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे की पुरुष, सोल, कॉन्शियसनेस अँड प्रकृती, तीन गोष्टीमध्ये याच्यामध्ये एक्झिस्टन्स त्याच्यात ऍक्सेप्ट केलेलं आहे. पहिलं पुरुष, सोल, कॉन्शियसनेस आणि प्रकृती म्हणजे मॅटर. पण संख्या फिलॉसॉफी गॉडच्या एक्झिस्टन्स मध्ये बिलीव्ह करत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जे आपण आधी बघितलं होतं, संख्या आणि मीमांसा गॉड मध्ये बिलीव्ह करत नाही पण वेदामध्ये बिलीव्ह करते. ओके, हे परत जर आपण एक दोन वेळा रिवाइज जर केलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल. ओके, कॉजेस ऑफ बॉन्डेज काय सांगितलेलं आहे? लॅक ऑफ नॉलेज. साल्वेशन कशामुळे होणार, म्हणजे लिबरेशन कशामुळे मिळणार? विवेक ज्ञान, डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज म्हणजे जे लॉजिकल रॅशनल अनालिटिकल नॉलेज आहे, जे विजडम आहे, त्याच्यामुळे आपल्याला साल्वेशन मिळणार. नंतर नॉलेज अक्वायर थ्रू, नॉलेज मिळवण्याचे इथं मार्ग सांगितलेले आहेत. परसेप्शन, इन्फरन्स आणि हिअरिंग. परसेप्शन म्हणजे काय? टच, एक्सपिरियन्स. इन्फरन्स काय? अनुमान, मेंटल इमेज, आपण आधी जसं बघितलं तसं. त्यानंतर हिअरिंग, हिअरिंग म्हणजे कोणाकडून? नॉलेज ऐकून. त्यानंतर फायनल व्ह्यू काय होता या फिलॉसॉफीचा? प्रकृती, पुरुषा, रिअल, इंडिपेंडंट अँड ॲब्सोल्यूट. प्रकृतीचं पण अस्तित्व आहे, पुरुषाचं पण अस्तित्व आहे. पुरुषा मीन्स कॉन्शियसनेस आणि हे इंडिपेंडेंट आहे आणि ॲब्सोल्यूट आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट फिलॉसॉफी योगा. योगा म्हणजे ऑब्व्हियसली माइंड कंट्रोल करण्यासाठीच सांगितले असेल. त्याचे फाउंडर होते पतंजली. योगा मीन्स काय? ऍडिशन. ऍडिशन मीन्स काय? युनियन, युनियन ऑफ गॉड अँड व्हॉट? ह्युमॅन बिंग. ओके, आता गॉड आणि ह्युमॅन म्हणजे गॉडमध्ये बिलीव्ह ऑब्व्हियसली करणार आहे. तर ऍक्सेप्टेड संख्या थॉट, संख्या फिलॉसॉफीचा जो थॉट होता तो याने ऍक्सेप्ट केलेला आहे. बट ऍक्सेप्टेड गॉड, इथं संख्या फिलॉसॉफीनी गॉडमध्ये गॉड गॉडमध्ये बिलीव्ह नाही केलेला आहे. पण योगाने गॉडचं एक्झिस्टन्स ऍक्सेप्ट केलेला आहे. पार्ट टू लिबरेशन काय सांगितलं योगाने? अष्टांग मार्ग आणि अष्टांग योगा. याच्यामध्ये काय? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्याला डिटेलमध्ये बघण्याची गरज नाहीये. लॉ ऑफ कर्म काय सांगतो? लॉ ऑफ कर्म, रिबर्थ, ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल, ऑब्विसली सर्व ऍक्सेप्ट केलेलं आहे कारण गॉडमध्ये बिलीव्ह करते. ओके, आणि गॉड, युनियन ऑफ गॉड अँड ह्युमन. ओके, दॅट्स वाय हे सगळं ऍक्सेप्ट करते. त्याच्यानंतर न्याय फिलॉसॉफी काय सांगते? लॉजिक आणि रिझनिंग. फाउंडेड बाय महर्षी गौतम, जे न्यायसूत्रामधून घेतलेली आहे. फॉर साल्वेशन, लिबरेशनसाठी, मुक्तीसाठी काय सांगितलेलं आहे? लॉजिकल, रॅशनल, अनालिटिकल थिंकिंग. अगेन तेच विजडम. ओके, नॉलेज. गॉड, आणि यांचं काय म्हणणं होतं की गॉड क्रिएटेड युनिव्हर्स अँड ऑल्सो सस्टेन अँड डिस्ट्रॉय. म्हणजे न्याय फिलॉसॉफी म्हणते की युनिव्हर्सच्या क्रिएशनसाठी गॉड रिस्पॉन्सिबल आहे आणि डिस्ट्रॉय करण्यासाठी पण गॉड रिस्पॉन्सिबल आहे. त्याच्यामुळे गॉड, वेदा, कर्म, रिबर्थ, ट्रान्समायग्रेशन ऑफ सोल या सगळ्या गोष्टी ते ऍक्सेप्ट करते. ओके, नंतर काय? वैशेषिका फिलॉसॉफी. वैशेषिकामध्ये काय? ॲटोमिझम, फिजिकॅलिटी ऑफ युनिव्हर्स, म्हणजे जे फिजिक्स सांगते की युनिव्हर्सचं जे क्रिएशन आहे ते ॲटम पासून बनलेलं आहे, मॉलिक्युल्स पासून बनलेलं आहे. सेम फिलॉसॉफी वैशेषिकामध्ये सांगितलेली आहे, ज्याचे फाउंडर होते महर्षी कणाद. त्यांनी बरेच थेरम दिलेले आहेत, ते आपण म्हणजे ऐकले पण असेल. क्रिएशन ऑफ युनिव्हर्स कशामुळे झालं? युनिव्हर्सचं क्रिएशन 5 एलिमेंट म्हणजे पंचमहातत्व, जे आपण आधी बघितले होते, एअर, फायर, वॉटर, अर्थ आणि इथर. नंतर त्याने ॲटॉमिक थेरी पण दिलेली आहे. मटेरियल मेड ऑफ ॲटम्स, म्हणजे मटेरियल जे ऑब्जेक्ट जे आहे ते ॲटम पासून, मॉलिक्युल पासून बनलेलं आहे. आणि यांनाच आपण रिस्पॉन्सिबल मानू शकतो की बिगिनिंग ऑफ फिजिक्स इन इंडियन सबकंटिनेंटमध्ये फिजिक्सची स्टार्टिंग करणारे किंवा फिजिक्सची सुरुवात करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे महर्षी कणादच आहेत. ओके, तो नेक्स्ट फिलॉसॉफी होती याच्यामधली मीमांसा. आता मीमांसाचा मिनिंगच आपल्याला समजते की मीमांसा मीन्स काय? रिझनिंग, इंटरप्रिटेशन आणि अप्लिकेशन. रिझनिंग, प्रत्येक गोष्टीच्या मागे रिझनिंग आहे, इंटरप्रेट करता आली पाहिजे त्याला, आणि त्याचं एक अप्लिकेशन आहे. ओके, तर मीमांसा ऍक्च्युअली काय आहे? मीमांसा अर्ली वेदिक पिरियडमध्ये जे काही गोष्टी किंवा जे स्क्रिप्चर होतं, जे की फक्त धर्म आणि रिच्युअल्स आणि सॅक्रिफायसेसवर फोकस करायचे, एम्फासिस करायचे, त्याला आपण मीमांसा म्हटलेलं आहे. म्हणजे मीमांसा म्हणजे याला ऍक्च्युअली मीमांसा म्हणजे हा अर्ली वेदिक पिरियड मधला एक पार्ट आहे, एक स्क्रिप्चर आहे, जे की फक्त रिच्युअल आणि सॅक्रिफाईस वर फोकस करायचे. ज्याच्यामध्ये जसं अश्वमेध यज्ञ आपण बघितलं असेल की काही महान राजे होते, ते आधी त्यांचा जो अश्व आहे म्हणजे जो घोडा आहे तो सोडून द्यायचे, आणि तो जोपर्यंत जिथपर्यंत जायचा तो ज्या राज्यामध्ये जो थांबेल त्या राज्यातला राजा या राजाशी, म्हणजे ज्याचा जो अश्व होता, ज्याचा जो घोडा होता, त्याच्याशी युद्ध करेल आणि मग तो एरिया पूर्ण, ते जे टेरिटरी आहे त्याचा तो कॉन्क्वेअर करून घेईल, एक्वायर करून घेईल. असा अश्वमेध यज्ञ करायचे. म्हणजे त्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञ, हे जे आहे रिच्युअलचा, सॅक्रिफायसेसचा पार्ट होता की यज्ञ करणे, सॅक्रिफाईस करणे, म्हणजे हे कर्मकांडचा पार्ट होता.
म्हणजे बेसिकली मीमांसा. ओके. आणि मेन टेक्स्ट याचा कोणता होता? सूत्र ऑफ जेमिनी. जेमिनीच्या सूत्रांमधून हा पार्ट घेतलेला आहे. येस टू वेदास म्हणजे बिलीव्ह करते वेदामध्ये, बट नॉट टू गॉड. ओके. मीमांसा फिलॉसॉफी गॉडमध्ये बिलीव्ह करत नाही. ओके. याच्यासोबत आणखी कोणती होती? ही सामख्या फिलॉसॉफी. ओके. सामख्या आणि मीमांसा गॉडमध्ये बिलीव्ह करत नाही, पण वेदामध्ये बिलीव्ह करते. ओके. सॉल्युशन काय सांगितलेलं आहे? थ्रू रिच्युअल्स बट अंडरस्टँडिंग रिझनिंग बिहाइंड इट. रिच्युअल परफॉर्म करायचे आहेत. मीमांसा फिलॉसॉफीमध्ये रिच्युअल परफॉर्म करतात, परंतु त्या रिच्युअलच्या मागचं जे रिझनिंग आहे ते अंडरस्टँड केल्याशिवाय नाही. ओके. रिझनिंग मिनिंग अंडरस्टँड केल्यानंतरच रिच्युअल्स परफॉर्म करायचं आहे. हे सॉल्युशन याच्यामुळे म्हणजे कर्मकांड जे आहेत त्याच्यातूनच आपल्याला लिबरेशन किंवा मुक्ती जे काही आहे ते आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर काय? वेदांता, लास्ट फिलॉसॉफी. वेदांता एंड ऑफ शब्दामध्येच आहे, एंड ऑफ वेदास म्हणजेच उत्तर मीमांसा. आता हे जे आहे मीमांसा, मीमांसा म्हणजे अर्ली वेदिक पिरियड. उत्तर मीमांसा म्हणजे अर्ली वेदिक पिरियडचा जो लॅटर पार्ट होता, लॅटर वेदिक पिरियड, त्याला मीमांसा म्हणतात, त्याला उत्तर मीमांसा म्हणतात. म्हणजे वेदांतालाच उत्तर मीमांसा म्हणतात. आणि वेदांताचा पार्ट आहे उपनिषद, म्हणजे जे फिलॉसॉफिकल पार्ट जो होता वेदाचा तो येतो उपनिषदामध्ये, आणि तोच पार्ट आहे वेदांताचा. ओके. ओल्डेस्ट टेक्स्ट सेकंड बिफोर कॉमन इरा बद्रायना यांनी ब्रह्मसूत्रामध्ये लिहिलेलं आहे हे उपनिषद वगैरे. ओके. तर याची मान्यता अशी होती की ब्रह्मा ओनली रियालिटी, म्हणजे जे ब्रह्म आहे, ब्रह्म फक्त रियालिटी आहे, आणि अदर इज अ माया. बाकीचे जे जग आहे, एक्सटर्नल वर्ल्ड आहे, ते अनरियल आहे, म्हणजे माया आहे. ओके. आणि आत्मा किंवा सेल्फ इज इक्वल टू ब्रह्म, म्हणजे जे आत्मा किंवा सेल्फ आहे, सेल्फ आणि आत्मा, ते त्यालाच आपण ब्रह्म म्हटलेलं आहे इथं. आणि सॉल्वेशन कशामुळे होईल? ऑब्विसली अटेनिंग नॉलेज ऑफ सेल्फ. ज्याला सेल्फचं नॉलेज झालेलं आहे, ज्याला या प्रकृती आणि सेल्फ मधलं जे डिस्टिंक्शन आहे ते समजलं, त्याला पुरुष आणि प्रकृती ह्याच्यामधला जो भेद आहे तो समजला, त्याला सॉल्युशन प्राप्त होऊ शकते वेदांता फिलॉसॉफीच्या अकॉर्डिंग. ओके. सो नेक्स्ट काय? थ्री मेजर स्कूल ऑफ वेदांता. आता वेदांता स्कूलचे पण 3 सब स्कूल होते. तर ते हे अद्वैत ऑफ शंकराचार्यांनी दिलेला अद्वैतवाद. आता अद्वैतचं मिनिंग काय? मीन्स काय? नॉन. द्वैत मीन्स ड्युअल. वाद मीन्स थेरी किंवा थेरम. ओके. नॉन ड्युअलिझम. ओके. तर वेदांताच्या नंतर शंकराचार्यांनी काम केलं याच्यावरती. तर त्यांचं मत असं होतं की मटेरियल वर्ल्ड इज इल्युजन. म्हणजे मटेरियल वर्ल्ड जे आहे, एक्सटर्नल वर्ल्ड जे आहे, प्रकृती, ते इल्युजन आहे. ओके. ब्रह्मा युनिव्हर्सल कॉन्शियस इज द ओनली रियालिटी. म्हणजे ब्रह्म जे आहे, ब्रह्मालाच ब्रह्म, नॉट ब्रह्मा, ब्रह्म. ओके. ब्रह्म म्हणजेच आत्मा किंवा सेल्फ, ओनली रियालिटी आहे. ब्रह्म विदाउट एनी ट्रूथ. आणि प्लस ब्रह्म जे आहे त्याला कोणतं रूप वगैरे नाहीये, म्हणजे ते साकार किंवा निराकाराचं ऐकलं असेल आपण. तर जे ब्रह्म आहे ते विदाउट एनी अट्रिब्यूट आहे, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा गुणधर्म नाहीये. आणि सॉल्युशन कशामुळे होणार आहे? ज्ञान मार्ग, ब्रह्म रिअलायझेशन. ओके. ज्ञान मार्ग, ब्रह्म रिअलायझेशन म्हणजे ते सेल्फ रिअलायझेशन. त्याच्यानंतर जो फिलॉसॉफी आली ती होती विशिष्ट अद्वैतवाद ऑफ रामानुजा, क्वालिफाईड नॉन ड्युअलिझम. ठीक आहे. रामानुजांनी अद्वैतवाद ऑफ शंकराचार्य यांना तर मानलं, पण त्यांनी काय बोलले की ठीक आहे, अद्वैतवाद आहे पण विशिष्ट अद्वैतवाद आहे, म्हणजे क्वालिफाईड अद्वैतवाद. त्याच्यामध्ये डिफरन्स फक्त एवढाच आहे की ब्रह्म पोजेस सम ऍट्रिब्यूट. ब्रह्म जो होता, त्यांनी आधी सांगितलं होतं शंकराचार्यांनी की ब्रह्मा विदाउट ऍट्रिब्यूट आहे, म्हणजे विदाउट गुणधर्म आहे. पण यांनी काय सांगितलं रामानुजांनी की ब्रह्म जे आहे त्याला अट्रिब्यूट्स आहेत, त्याला काहीतरी गुणधर्म आहेत, आणि ते गुणधर्म कोणते आहे? इन द फॉर्म ऑफ मटेरियल अँड कॉन्शियस, म्हणजे मॅटर आणि चेतना. ओके. पुरुष आणि प्रकृती सेम अगेन. त्याच्यानंतर सॉल्वेशन कशामुळे होणार आहे? भक्ती मार्ग, लव्हिंग फेथ अँड डिव्होशन. म्हणजे इथूनच आपण बघू शकतो की विशिष्ट अद्वैतवादापासून रामानुजाचार्यापासूनच भक्ती मुवमेंट जे आहे ते, किंवा भक्ती मार्ग जे आहे ते, त्याची सुरुवात झालेली दिसते आपल्याला. ओके. त्याच्यानंतर रामानुजाचार्याच्या नंतर द्वैतवाद दिला माधवाचार्यांनी. ओके. आणि माधवाचार्यांनी त्याच्यापेक्षा पण डीप काम केलेलं आहे रामानुजाचार्याच्या वैशिष्ट्य अद्वैतवादावरती. आणि त्यांनी नंतर जे फिलॉसॉफी दिली त्याचं नाव आहे द्वैतवाद, म्हणजे ड्युअलिझम. आणि ती दिली होती 13व्या शतकामध्ये. ओके. 13th सेंचुरीमध्ये. तर द्वैतवाद ऑब्विसली द्वैतच्या याच्यावरूनच क्लिअर होते की टू रिएलिटी, सोल. आता टू रिएलिटी कोणती? सोल, जीवात्मा आणि सुप्रीम सोल परमात्मा, म्हणजे सोल सुपर सोल. आता त्या गोष्टी एकदम जास्त क्लिअर झालेल्या आहे आधीच्या याच्यापेक्षा. विशिष्ट अद्वैतवादापेक्षा द्वैतवाद म्हणजे डायरेक्ट की आत्मा, परमात्मा,
सोल, सुपर सोल आणि मॅटर ह्या 3 गोष्टी इंडिपेंडंट आहेत, आर डिस्टिंक्ट अँड सेपरेट. म्हणजे सोलचं पण एक्झिस्टन्स आहे, सुप्रीम सोल म्हणजे परमात्मा पण आहे, जीवात्मा पण आहे, परमात्मा पण आहे आणि प्रकृती ते पण डिस्टिंक्ट आणि सेपरेट आहे. म्हणजे 3 एंटिटी गॉड, इथं गॉडला विष्णू म्हणून म्हटलं गेलेलं आहे. सोल, जीव आणि मॅटर म्हणजे जड. जड मीन्स मॅटर, माया. ओके. गॉड इज द ओनली इंडिपेंडंट रिअलिटी. फक्त इंडिपेंडेंटली कोण आहे? गॉड आहे. बाकी डिपेंडंट आहे. कोण? सोल आणि मॅटर आर डिपेंडेंट ऑन व्हॉट? ऑन गॉड. ओके. सो हे द्वैतवादवाली फिलॉसॉफी. तर अशा प्रकारे आपण इथं कम्प्लीट इंडियन फिलॉसॉफी जे की ज्याच्यामध्ये हेटेरोडॉक्स, ऑर्थोडॉक्स, एथियस्ट, नॉन एथियस्ट पूर्णपणे कंप्लीट करण्याचा एक्झाम पर्स्पेक्टिव्हने प्रयत्न केलेला आहे. आणि आय होप याची काही नोट्स बनवण्याची गरज नाही आहे. हे सेम पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाणार आहे. सो दिस इज ऑल.